नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वागत करतो आपलं सगळ्यांचं शिंगारे GS अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्र आज आपण ग्रुप सी पूर्वपरीक्षेचा 2025साठी घेतलेला जो MPSCने घेतलेला पेपर आहे त्यामधील विज्ञान विषयाचे PYQ डिस्कस करण्यासाठी इथं आलेलो आहे मी. तर तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना द्यायची होती की विज्ञान विषयासाठी जी मी तुम्हाला जो विज्ञान विषय शिकवणार आहे त्यासाठी आपण एक बॅच लॉन्च करत आहोत आणि त्या बॅचमध्ये दोन प्रकारे तुम्हाला ती बॅच मिळणार आहे. जर तुम्हाला स्पेशल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. ही बॅच तलाठी, नगर परिषद, कर निर्धारण, MPSC गट क व ड या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असेल. म्हणजे सरळ सेवा आणि MPSC दोन्हीसाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आणि आपलं मेन टार्गेट या बॅचचं असेल की म्हणजे बाकीच्या परीक्षांसाठी तर उपयोग होईलच कारण विज्ञान विषय सगळीकडेच आहे, परंतु मेन टार्गेट आपलं आहे 25 ऑक्टोबर 2026ला जी ग्रुप सीची एक्झाम होणार आहे ते आपलं मेन टार्गेट आहे. म्हणजे ग्रुप सीसाठी ही बॅच तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. तर त्यासाठी तुम्हाला शिंगारे GS अकॅडमी ही ॲप डाउनलोड करावं लागेल, त्यावर तुम्हाला ही बॅच मिळेल. आणि जर तुम्हाला ऑल इन वन बॅच घ्यायची असेल, समजा फक्त विज्ञान विषय तुम्हाला नको आहे, सगळेच विषय पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही दुसरी बॅच आपण तयार केली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार ही पण. आणि MPSC सरळ सेवा 2026 आता कालच आपण बघितलं की MPSCचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामध्ये तलाठीच्या ज्या काही जागा आहेत त्या MPSC त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत ग्रुप सीच्या एक्झाममध्ये. तर त्यासाठी आणि इतर अजून भविष्यात ज्या येणाऱ्या जागा आहेत त्याच्यासाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त असेल, ज्याच्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, पर्यावरण, राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी हे सर्व विषय तुम्हाला यामध्ये शिकवले जातील. तर त्यासाठी तुम्ही शिंगारे GS अकॅडमी हे ॲप डाउनलोड करू शकता आणि ह्या दोन्ही बॅचचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर आज आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करू की ग्रुप सीचा जो प्रीचा पेपर झाला त्याचे PYQ. तर बघा, मागचा जो पेपर घेतला होता त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक सांगितले होते आणि त्यामध्ये हा टॉपिक होता रेडिओ ॲक्टिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये याच्यावर 1 ते 2 प्रश्न आले होते. तर बघा आता या परीक्षेमध्ये काय प्रश्न आला आहे की खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत. अशाच प्रकारचं एक विधान त्यासुद्धा पेपरमध्ये आपण बघितलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं. हा टॉपिक मी तुम्हाला समजून सुद्धा सांगितलं होतं. परत एकदा मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो. बघा, रेडिओ ॲक्टिव्हिटी ज्याला आपण मराठीमध्ये किरणोत्सारिता म्हणतो, आणि दुसरा जो टॉपिक आहे याच्याशी रिलेटेड थोडाफार त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फिजिक्स. त्याला आपण कणभौतिकी मराठीमध्ये म्हणू शकतो किंवा केंद्रक सुद्धा म्हणू शकतो. केंद्रकीय भौतिकशास्त्र किंवा भौतिकी. न्यूक्लिअर फिजिक्स म्हणजे एखादा ॲटम आहे, अणू आहे, त्याच्या केंद्रकाशी जे काही रिलेटेड फिजिक्सच्या फेनॉमेना होतात, घटना घडतात, ते याच्यामध्ये अभ्यास केला जातो. ठीक आहे. तर हे जे 2 टॉपिक आहेत हे अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून मागच्या 2-4 जे पेपर झाले त्याच्यामध्ये याच्यावर वारंवार 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर आजचा जो प्रश्न आहे तो बघा, तो रेडिओ ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे. तर तुम्हाला मी रेडिओ ॲक्टिव्हिटीचं थोडंसं बेसिक सांगतो. आता बघा, एखादं मी तुम्हाला सांगितलं अणुसंरचना हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे. अणुसंरचनेवर सुद्धा काय येतात प्रश्न विचारले जातात. ॲटॉमिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, ॲटॉमिक स्ट्रक्चर. हे दोन्ही तिन्ही टॉपिक एकमेकांसोबत काय आहेत, एकमेकांसोबत रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. म्हणजे आपण त्याला असं त्याचं रिजिड सेपरेशन करू शकत नाही की हा वेगळा आहे हा वेगळा आहे, एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळं अणुसंरचना असेल, किरणोत्सारिता असेल किंवा न्यूक्लिअर फिजिक्स असेल, हे एकमेकांशी रिलेटेड असलेले टॉपिक आहेत. ठीक आहे. फक्त प्रश्न थोडासा प्रश्नाच्या नेचरमध्ये, प्रश्नाच्या स्वरूपामध्ये बदल होऊन येतो. ठीक आहे. आता बघा काय असतं की ॲटममध्ये हे ॲटमचं न्यूक्लियस असतं, केंद्रक असतं, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नावाचे कण असतात आणि त्याच्या भोवती असे ऑर्बिट असतात, कक्षा असतात आणि त्या कक्षेमध्ये
इलेक्ट्रॉन नावाचे कण त्या केंद्रकाभोवती फिरत असतात. म्हणजे लाईक सोलार सिस्टीम सारखा हा सन आहे आणि सनच्या भोवती काय असतात आपले प्लॅनेट फिरत असतात ऑर्बिटमध्ये, आहे का नाही. हा समजा बुध आहे, हा शुक्र आहे, पृथ्वी आहे, अशा प्रकारे. म्हणजे इट इज ॲनालॉगस टू सोलार सिस्टीम सारखंच हे काय असतं, ॲटॉमिक न्यूक्लियसचं काय असतं किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चरचं जे न्यूक्लियस असतं त्याची रचना असते सूर्यमालेसारखे आपले. ठीक आहे, तसं हे न्यूक्लियस समजा सूर्य आहे, याला आपण सूर्यासारखं समजू शकतो. आणि जे भोवती फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत न्यूक्लियसच्या भोवती ते काय, ते प्लॅनेटसारखे आहेत, ग्रहांसारखे आहेत. तर अशा पद्धतीने ॲटमचं काय असतं, न्यूक्लियस असतं. आता बघा काय होतं की जेव्हा ह्या ॲटमचं न्यूक्लियस, आता समजा हे एक अणू आहे, ॲटम आहे, हे अशा पद्धतीने त्याची रचना आहे. ठीक आहे, समजा अजून हा एक अणू आहे, हे अशा पद्धतीने त्याची रचना आहे. आणि अजून हा एक असा अणू आहे, हे अशा पद्धतीने त्याची रचना आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय, हे बघा, हे लहान आहे, हे त्याच्यापेक्षा मोठं आहे आणि हे त्याच्यापेक्षा मोठं आहे. जसा जसा न्यूक्लियसचा आकार वाढत जाईल तसं तसं काय होतं माहिती आहे का, हे जे न्यूक्लियस आहे हे अनस्टेबल, अस्थिर व्हायला लागतं. काय व्हायला लागतं, अस्थिर, अनस्टेबल. म्हणजे काय होतं, आता समजा साधं उदाहरण घ्या आपल्या दैनंदिन जीवनामधलं. आपण काय केलं की एखादं काय म्हणतो आपण त्याला, एखादं कंटेनर आहे समजा, त्या कंटेनरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वस्तू भरल्या तर त्याच्यामध्ये बसतील का, नाही बसणार. काय होईल, त्या कंटेनरचा आकार बदलायला सुरुवात होईल. समजा आपण साधं अजून उदाहरण घेऊ की सायकलची ट्यूब आहे किंवा गाडीचं टायरमधली जी ट्यूब असते ती ट्यूब आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रमाणापेक्षा हवा भरली तर काय होतं, एका विशिष्ट लेवलपर्यंत हवा भरल्यावर आपली गाडी चांगली चालते. परंतु प्रमाणापेक्षा जास्त जर हवा भरलेली असेल तर काय होतं, ट्यूब फुटते. मग तसंच प्रकारचा इथं काय घटना घडते. जर प्रमाणापेक्षा जास्त काय होतं, हे न्यूक्लियस मोठं होत गेलं. मग मोठं कधी होत जाईल न्यूक्लियस, जेव्हा त्याच्यामध्ये हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि हे भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन जास्त असेल, त्यांची संख्या जास्त असेल, तेव्हा त्याचा आकार वाढत जातो. आणि आकार वाढत गेल्यामुळं हे जे कण आहेत हे त्या न्यूक्लियसमध्ये सामावू शकत नाहीत. केंद्रकामध्ये ते कण काय होतं, त्यांना एक प्रकारे त्यांना जागा कमी पडायला लागते आणि हळूहळू मग ते न्यूक्लियस अस्थिर व्हायला लागतं, हालायला लागतं. आपल्या भाषेमध्ये ते अस्थिर व्हायला लागतं. मग अस्थिर झालेलं न्यूक्लियस काय होतं, त्याला स्थिर व्हायचं असतं. कोणत्याही अस्थिर गोष्टीला शेवटी स्थिर व्हायचं असतं ना. मग त्यासाठी काय होतं, ह्या न्यूक्लियसमधून काही कण बाहेर पडतात आणि त्यालाच आपण म्हणतो अल्फा कण, बीटा कण. आणि कधी कधी, आता हे तुम्हाला मी मागच्या आपल्या ॲनालिसिसमध्ये पण सांगितलं होतं, अल्फा आणि बीटा हे काय आहेत, हे मटेरियल कण आहेत. मटेरियल म्हणजे यांना काहीतरी विशिष्ट काय म्हणतो आपण त्याला, आकार आहे, त्याला मास आहे, वस्तुमान आहे. ह्यांना आणि दुसरे जे तिसरे याला आपण कण नाही म्हणणार, यांना आपण काय म्हणू की याला वेव्ह म्हणतो आपण, वेव्ह. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात, विद्युत चुंबकीय लहरी असतात. तर हे काय आहेत, ही एनर्जी असते, एनर्जी. यांना स्थूल स्वरूप नाही आहे, यांना मात्र स्थूल स्वरूप आहे. हे जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसले, हे स्थूल आहेत. स्थूल म्हणजे काय, यांना मास आहे, वस्तुमान आहे. आलं लक्षात. त्यानंतर अजून यांना वेग वगैरे ह्या गोष्टी, वेग तर याला पण आहे समजा, मास आहे यांना. स्थूल म्हणजे हे मास आहेत. म्हणजे हे डोळ्यांनी जरी दिसत नसले, अतिसूक्ष्म असले, तरी काय होतं, आपल्याला ते जाणवू शकतात. हे मात्र काय आहेत, हे पण जाणू शकतात, परंतु ह्या वेव्ज आहेत. हे प्युअर एनर्जी, हे मास आहे. आलं लक्षात. तर काय होतं, जेव्हा न्यूक्लियस अनस्टेबल होतं तेव्हा त्याच्यातून काय होतात, काही कण बाहेर पडतात, काही लहरी बाहेर पडतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो असतो, किरणोत्सारिता म्हणतो असतो, रेडिओ ॲक्टिव्हिटी. लक्षात आलं. मग आता हे अनस्टेबल का होतं ते आपण नंतर कधीतरी एखाद दिवशी पाहू. आता सध्या वेळ थोडासा कमी आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. काय सांगितलं की जेव्हा किरणोत्सारिता कधी घडून येते, किरणोत्सारिता घडण्याची कारणे, रिझन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. कधी होतं, न्यूक्लियस ज्याला आपण केंद्रक म्हणतो, आणि हे केंद्रक कशाचं आहे, हे अणूचं केंद्रक आहे, सेलचं केंद्रक नाही बायोलॉजीमधलं, हे केमिस्ट्रीमधलं केंद्रक आहे. हे काय होतं, त्याचा आकार वाढत जातो, आकार वाढत जातो. आकार वाढत गेल्यामुळे काय होतं, आकार वाढल्याने केंद्रक अस्थिर व्हायला लागते, अस्थिर. ठीक आहे. आणि अस्थिर झाल्याने शेवटी ते अस्थिर होतं. केंद्रकातून काही कण, त्याला आपण म्हणू शकतो किरण सुद्धा म्हणू शकतो, बाहेर पडतात.
आणि त्यालाच आपण काय म्हणतो, किरणोत्सारिता म्हणतो. हे 3 पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुमच्या रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे लक्षात येईल आणि यातून तुमचे 1-2 प्रश्नसुद्धा सुटतील. ठीक आहे, हे आपण वर बघतोय परंतु अजून थोडंसं डीपमध्ये त्याच्यामध्ये आहे. काही प्रश्न थोडे डीपमध्ये पण जातात. ठीक आहे, कळालं का मग किरणोत्सारिता म्हणजे काय? ठीक आहे. आता बघा, आता जे परीक्षेला विचारला जाणारा मेन मुद्दा आहे ते बघा. 3 कण असतात, अल्फा, बीटा आणि गॅमा. हे तुम्हाला सांगितलं, हे काय, यांना मास आहे. हे स्थूल आहेत आणि हे काय, हे एनर्जी फॉर्ममध्ये, एनर्जी आहे, प्युअर एनर्जी. हे स्थूल आहे का? हे स्थूल नाही. आता यांची वैशिष्ट्ये बघा, थोडक्यात सांगतो. अल्फा, बीटा, गॅमा काय तुम्हाला माहिती आहे. अल्फा हे पॉझिटिव्ह आहेत, बीटा हे निगेटिव्ह आहे आणि याला कोणताच चार्ज नाही. समजा चार्जच्या बाबतीत बघायचं झालं तर अल्फा पार्टिकल्स किंवा अल्फा रेज, त्याला रेज सुद्धा म्हणतो आपण, ते पॉझिटिव्हली चार्ज आहेत. बीटा जे आहेत ते कसे आहेत, ते निगेटिव्हली चार्जड आहेत. म्हणजे त्यांच्यावर ऋण प्रभार आहे, याच्यावर धन प्रभार आहे. आणि याच्यावर प्रभार आहे का? याच्यावर कोणताच प्रभाव नाही. ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर चार्जलेस. आता याच्यावर आपला एक याच्यामधला स्टेटमेंट आहे बघा. आता हे जे स्टेटमेंट मी लिहितो याच्यावर आपला एक स्टेटमेंट सुटून जाते. ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर चार्जलेस. अतिशय महत्त्वाचं हे स्टेटमेंट आहे. दोनदा प्रश्न येऊन गेलाय, मागच्या पेपरमध्ये पण ह्या पेपरमध्ये पण. मराठीमध्ये काय म्हणता येईल, सर्व विद्युत चुंबकीय लहरी या प्रभारहीन चार्जलेस असतात. कशा असतात? सर्व विद्युत चुंबकीय लहरी या प्रभारहीन असतात, म्हणजे यांच्यावर कोणता चार्ज नसतो. म्हणजे गॅमा काय आहेत, मग गॅमा या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, त्याच्यावर चार्ज असेल का? नाही. आता बघा, अल्फाचं हे मास जे असतं याला थोडंसं मास असतं. समजा 1 कन्सिडर करू आपण. याचं मास निग्लिजिबल असतं 0 आणि याचं सुद्धा मास निग्लिजिबल असतं. ठीक आहे, याला मास असतं. आता बघा, एखादी गोष्ट तिला मास आहे, ती जड आहे इतर गोष्टीपेक्षा, तर ती जास्त फास्ट तिचं मार्गक्रमण होईल का कमी वेगानं होईल? जड वस्तू ही कमी वेगानं जाईल ना पुढे. म्हणजेच अल्फा कणांचा जो वेग असतो, आता इथं आपण लिहू मास. हे तुम्हाला एक टेबल देतोय मी थोडक्यामध्ये, म्हणजे लिहिण्याची गरज नाही, टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता वेग जो आहे, स्पीड, ह्याची स्पीड कशी असेल अल्फाची स्पीड ही कमी असेल, कमी यांच्या तुलनेमध्ये. कोणाच्या? सॉरी, हे मास आहे, मास आपण 1 पकडलेले समजा. ठीक आहे, 1च असेल असं नाही, इथं उदाहरणासाठी पकडले. मास नंतर सांगतो मी तुम्हाला किती. ठीक आहे, इथं समजण्यासाठी आपण सिम्प्लिफिकेशनसाठी 100 घेतले. आता बघा, वेग जो आहे याचा कमी असतो, कारण याचं मास कसं जास्त आहे. याचा कसा असतो, याच्यापेक्षा जास्त असतो, अल्फापेक्षा, आणि याचा खूपच जास्त असतो वेग. हे अतिशय फास्ट ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, आता अजून प्रश्न जे आलेत, मास आणि वेगावर प्रश्न आलेले नाही अजून, परंतु आता हा जो पुढचं लिहितोय मी याच्यावर प्रश्न आलेला आहे. याला म्हणतात की काय म्हणतो आपण, पेनिट्रेशन पॉवर, म्हणजे भेदक क्षमता. मराठीमध्ये भेदन क्षमता किंवा भेदक क्षमता म्हणतात. ह्या कणांची भेदन क्षमता किती असते बघा. आता बघा, ज्याची स्पीड आहे त्याची भेदन क्षमता जास्त असेल की नाही, आणि ज्याची कमी आहे त्याची भेदन क्षमता कमी असेल. ज्याची स्पीड कमी आहे त्याची भेदन क्षमता. एखादी गाडी समजा जोरात धावत येते आणि ती एखाद्या वस्तूला धडकली तर ती काय होईल, आरपार जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि एखादी गाडी कमी स्लो आहे, कमी स्पीड नाही, तर ती काय आरपार जाण्याची शक्यता किंवा क्षमता तिच्यामध्ये कमी आहे. तसंच इथं आहे. अल्फा कण कसे येतं, त्यांची स्पीड कशी आहे, कमी आहे, म्हणजे यांची भेदन क्षमता सुद्धा कमी आहे इन कंपॅरिझन टू दिस अदर टू. ह्या दोघांच्या तुलनेत यांची भेदन क्षमता कमी आहे. यांची भेदन क्षमता थोडीशी जास्त आहे, यांची मात्र भेदन क्षमता खूपच जास्त आहे, खूप जास्त आहे. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला भेदन क्षमतेचं जर लक्षात ठेवायचं झालं, भेदन क्षमता अल्फा, बीटा आणि गॅमाची, तर ती कशी आहे, ती अशी आहे बघा. याची जास्त आहे, याची त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे असा क्रम आहे. असेंडिंग ऑर्डर जर बघितलं, चढता क्रम, तर अल्फा टू गॅमा कसा आहे, तो चढता क्रम आहे. लक्षात आलं? आता बघा, भेदन क्षमता झाली. आता अजून एक महत्त्वाची याच्यामध्ये कन्सेप्ट असते, आयोनायझेशन एनर्जी, त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन ऊर्जा मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये आयोनायझेशन एनर्जीच म्हटलं जातं. आता बघा, आयोनायझेशन एनर्जीमध्ये म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. हे तर काय, हे सगळीकडे अवेलेबल आहे. परंतु समजून सांगून जर तुम्हाला मी फॅक्ट्स दिले तर तुमच्या लक्षात येईल. आता आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय सांगतो बघा. आयोनायझेशन एनर्जी, आता बघा, मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं आणि मी नेहमी माझ्या याच्यामध्ये सांगत असतो की ज्याचं नाव असतं, त्या कन्सेप्टचं नाव, त्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो.
म्हणजे 50-60% जे काय आहे किंवा कधी कधी पूर्णही अर्थ आपल्याला त्या नावामधून मिळून जातो. तर बघा मराठीमध्ये काय म्हणणार तेच म्हणणार, आयोनायझेशन ऊर्जा. बघा तुम्ही आयन शब्द ऐकला असेल, आयन. याला आपण म्हणतो कॅटायन. 2 प्रकार असतात आयनचे, आणि ॲनायन असे 2 प्रकार असतात. कॅटायन म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ॲनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो. तुम्ही हे पण ऐकलं असेल, परीक्षेमध्ये प्रश्न पण आलेला आहे. आणि आता आपला जो आपण घेतोय प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर एक प्रश्न आहे. कॅथोड नाव ऐकलं असेल तुम्ही, आणि ॲनोड. तर ते सुद्धा याच्याशीच रिलेटेड आहेत. कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. कळलं? आता बघा आयन म्हणजे काय. आता हे जे आपले अल्फा, बीटा आणि गॅमा कण आहेत, यांची आयन बनवण्याची किती क्षमता आहे, यांच्यामध्ये आयन फॉर्म करण्याची किती क्षमता आहे. म्हणजे काय, समजा आता हे एक ॲटम आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन आहेत. आता हे तुम्हाला माहीत झालं चांगल्या प्रकारे की ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं. केंद्रक असतं आणि केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन असतात आणि केंद्रकाच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. हे तुम्हाला आता बऱ्यापैकी कळलेलं असेल. ठीक आहे. तर काय होतं, जेव्हा समजा तुम्ही हे अल्फा कण ह्या केंद्रकावर सोडले असे, आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की न्यूक्लिअर फिजिक्सचा जो प्रश्न आलेला होता आपल्याला की फिजन म्हणजे काय आणि फ्युजन म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं. केंद्रकावर एखाद्या कणाचा पार्टिकलचा मारा केल्यावर काय होतं. आता समजा याच्यावर तुम्ही अल्फा पार्टिकल सोडली, मारा केला त्याच्यावर, ह्या केंद्रकावर, एका ॲटमचं हे काय केंद्रक आहे, हा एक ॲटम आहे. तर काय होतं की हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन बाहेर ढकलले जातात. तर हे जे इलेक्ट्रॉन बाहेर ढकलण्याची जी क्षमता आहे त्यालाच म्हणतात आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे एखाद्या पार्टिकलची, एखाद्या ॲटममधील इलेक्ट्रॉनला बाहेर ढकलण्याची, त्यांना वेगळं करण्याची जी क्षमता आहे. आता बघा इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह आहे. प्रोटॉनवर कोणता आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि न्यूट्रॉनवर 0 चार्ज आहे. न्यूट्रॉननं काही फरक पडत नाही तेवढा चार्जवर. आता काय असतं की जेवढे प्रोटॉन असतात ॲटममध्ये तेवढेच काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे जेवढा एखाद्या ॲटमवर, अणूवर पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढाच त्या अणूवर, ॲटमवर काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर इक्वल ह्याच्यामध्ये असेल, प्रपोर्शनमध्ये असेल, प्रमाणामध्ये असेल, तर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्ज त्या ह्याच्यावर ॲटमवर दिसेल का, नाही. दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतात. पॉझिटिव्ह चार्ज जेवढा आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे एक काय म्हणतो आपण, संपूर्ण प्रभार जो आहे, जो होल चार्ज आहे त्याच्यावर, तो काय असतो, तो 0 असतो. आणि त्याच्यामुळेच अणूला, आपण कोणत्याही अणूला इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणत असतो. विद्युतदृष्ट्या कोणताही अणू हा उदासीन असतो, मराठीमध्ये सांगायचं झालं. कळालं? मग काय होतं, आता समजा तुम्ही काय केलं, एक इलेक्ट्रॉन काढून टाकला या अणूमधला, हा इलेक्ट्रॉन बाहेर गेला. फॉर एक्झाम्पल आपण पकडू, याच्यामध्ये 5 प्रोटॉन होते आणि 5 इलेक्ट्रॉन होते. तर आता 5 मधला एक इलेक्ट्रॉन तुम्ही काढून टाकला, मग काय झालं, इलेक्ट्रॉन 4 झाले का नाही. पण प्रोटॉन किती आहेत, प्रोटॉन 5च आहेत. मग आता प्रोटॉनची पॉवर वाढली का नाही. मग प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, धनप्रभार आहे. मग हा अणू काय होईल, धनप्रभारित होईल. जेव्हा अणूमधील इलेक्ट्रॉन बाहेर पडतात परंतु प्रोटॉन बाहेर पडत नाही, तिथंच राहतात, तेव्हा अणू काय होतो, अणूवरचा इलेक्ट्रॉनचा प्रभाव कमी झाला ना. आणि इलेक्ट्रॉन कसा आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, ऋण प्रभारित आहे, आणि त्याच्यामुळे हा अणू धनप्रभारित होतो. आणि धनप्रभारित अणूला आपण काय म्हणत असतो, त्याला म्हणत असतो आपण कॅटायन. हे इथं लिहिलेलं, हे कॅटायन. कॅटायनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. कळालं का. मग असंच जर उलटं झालं, समजा प्रोटॉन बाहेर पडले, इलेक्ट्रॉन नाही पडला, तर काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल आणि निगेटिव्ह चार्ज वाढेल, आणि तो अणू कसा होईल, निगेटिव्हली चार्ज होईल, ऋण प्रभारित होईल, आणि मग काय बनेल, मग ॲनायन बनेल. तर अशा पद्धतीनं काय होत असतं की एखाद्या ॲटमचं आयोनायझेशन होत असतं. म्हणजे ॲटम टू आयन, यालाच म्हणतात आयोनायझेशन. काय होतंय, ॲटमचं रूपांतर होतंय आयनमध्ये, यालाच आपण आयनायझेशन म्हणतो. आणि ॲटमचं रूपांतर किती फास्टपणे, किती जलदपणे कोणतं पार्टिकल करतंय, अल्फा करतंय, बीटा करतंय का गॅमा करतंय, त्यालाच म्हणतात द कॅपॅसिटी ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा टू फॉर्म आयन्स, दॅट इज आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी त्यालाच म्हणतात. आणि आयोनायझेशन एनर्जीचा जे हे आहे, क्रम आहे, तो कसा आहे बघा. आयोनायझेशन एनर्जी ही अल्फाची जास्त आहे, बीटाची कमी आहे आणि गॅमाची सर्वात कमी आहे. लक्षात आलं का. तर अशा पद्धतीनं आयोनायझेशन एनर्जीचा काय आहे, क्रम आहे. बघा आता तर आयोनायझेशन एनर्जीचा क्रम कसा आहे, मग तो उलटा आहे, जास्त, कमी, सर्वात कमी. आता तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, मी इथं काय लिहिलंय बघा, ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर चार्जलेस. सर्व विद्युतचुंबकीय लहरी या प्रभारहीन असतात, त्यांच्यावर प्रभार नसतो. मग गॅमा काय आहे, विद्युतचुंबकीय लहर आहे, वेव्ह आहे गॅमा. गॅमा इज अ वेव्ह.
गॅमा इज एनर्जी इन द वेव्ह फॉर्म. ऊर्जा आहे ती कशामधील? वेव्ह फॉर्ममधील. वेव्हला आपण मराठीत काय म्हणतो? तरंगाच्या फॉर्ममधील ऊर्जा आहे गॅमा. मग गॅमा जर चार्जलेस असेल, ती वेव्ह असेल, तर ती आयोनायझेशन करू शकेल का? गॅमा एखाद्या ॲटममधून तुम्ही पास केला, तो सरळ निघून जातो. त्याला काय घेणं देणं नाही, तो आरपार जातो. आणि त्याच्यामुळेच गॅमाची काय असते, जी भेदन क्षमता असते, आरपार जाते ना, ती जास्त असते. मग भेदन क्षमता आणि आयोनायझेशन एनर्जी हे एकमेकाला इन्व्हर्स आहे, व्यस्त आहे. हे जास्त असेल तर ते कमी, आणि ते जास्त असेल तर हे कमी, असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर मग गॅमाची काय असेल? खूप जास्त असेल. बीटाची त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असेल, म्हणजे जास्त असेल. आणि सगळ्यात कमी कोणाची असेल? आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त अल्फाची असेल, त्याच्यापेक्षा कमी बीटाची असेल, आणि सर्वात कमी याची असेल, गॅमाची असेल. कळालं का? म्हणजे असा चढता आणि उतरता क्रम असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं, आणि ह्याच्यावर भेदन क्षमतेवर, आयोनायझेशन एनर्जीवर क्वेश्चन आलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा आपला टॉपिक तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगितलं. आता बघा, आता आपल्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय होता? खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत? चुंबकाच्या, कशाच्या सानिध्यात? चुंबकाच्या. बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग रेज, सगळ्यांना रेज म्हटले, रेज म्हणू शकतो आपण त्यांना, नॉट चेंज, विल नॉट चेंज डायरेक्शन इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा, एखादा चार्ज आहे, समजा इलेक्ट्रॉन आहे किंवा प्रोटॉन आहे, आणि एखादं मॅग्नेट आहे, मॅग्नेट म्हणजे चुंबक आहे, हे तुम्हाला माहीत असेल. त्याचे ध्रुव असतात दोन, एन आणि एस, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर ह्या चार्ज किंवा मॅग्नेटच्या भोवती काय होत असतं? एक असं क्षेत्र तयार होत असतं, क्षेत्र, एक असा एरिया डेव्हलप होतो, एरिया. हे असं तुम्ही बघितलं असेल. आता नंतर कधी आपण हे डिटेलमध्ये बघू, सध्या आपल्याला तेवढा वेळ नाही. तर काय होतं, त्याच्या भोवती एक एरिया डेव्हलप होतो, आणि त्या एरियामध्ये काय होतं, त्या एरियामध्ये जी काही गोष्ट येईल त्याला ते स्वतःकडे खेचतं. आता बघा, आपण लहानपणी ते लोहचुंबक खेळायचो, मातीमध्ये ठेवायचो आणि त्याला माती चिटकायची, आहे का नाही? मग नंतर परत ती माती काढायचो आपण, परत ठेवायचो, असा आपला खेळ चालायचा. लोहचुंबक असायचं बघा. ते खूप आवडायचं मुलांना. मग ते साऊंडमध्ये लोहचुंबक असतं, लोहचुंबक म्हणजेच मॅग्नेट, ते काढून आपण ते खेळत बसायचो मातीमध्ये. मग ती माती कागदावर जमा करायचो, परत अजून तीच प्रक्रिया आपली चालायची. तर तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नसतील, तेव्हा आपल्याला फक्त मजा वाटायची. पण आता काय लक्षात येते, ती जर गोष्ट आठवली तर ह्या लोहचुंबकामध्ये, किंवा आता इलेक्ट्रिक चार्जचं सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काय असते, इतर गोष्टींना स्वतःकडे आकर्षून घेण्याची, अट्रॅक्ट करण्याची पॉवर असते. मग ही पॉवर कितीही लांब असते का? म्हणजे त्याला काही लिमिट असेल की नाही? तर ती जी लिमिट असते, जेवढ्या लिमिटपर्यंत हे मॅग्नेट असेल किंवा हा चार्ज असेल, एखाद्या गोष्टीला स्वतःकडे आकर्षित करतो, ती लिमिट, तो एरिया जो आहे हा, त्याला म्हणतात, मॅग्नेटचा असेल तर मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र, आणि चार्जचा असेल, प्रभाराचा असेल तर त्याला म्हणतात विद्युत क्षेत्र किंवा इलेक्ट्रिक फील्ड. तर लक्षात आलं, चार्ज भोवती इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होतं, आणि मॅग्नेट भोवती काय होतं? मॅग्नेट भोवती मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्र डेव्हलप होत असतं. आलं लक्षात? तर इथं तोच प्रश्न विचारलाय की आता हे समजा मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट आहे, आणि याच्या भोवती काय झाले, एक फील्ड असं डेव्हलप झाले, आणि ते म्हणतंय विच ऑफ द फॉलोइंग रेज विल नॉट चेंज डायरेक्शन. आता याच्यामध्ये मी अल्फा रेज सोडले, बीटा रेज सोडले, आणि गॅमा सोडले. तर ते म्हणतंय याच्यामधून सरळ कोण निघून जाईल, कोणता रे, कोणता किरण याच्यामध्ये डिफ्लेक्ट होणार नाही, त्याची डायरेक्शन चेंज होणार नाही. आता बघा, अल्फावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. मग ज्याच्यावर चार्ज आहे, लक्षात ठेवायचं, ते काय होतं, एखाद्या इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये आलं, चार्जड पार्टिकल किंवा चार्ज रे, प्रभारित किरण किंवा प्रभारित कण एखाद्या विद्युत क्षेत्रामध्ये किंवा चुंबकीय क्षेत्रामध्ये आले, तर नेहमी लक्षात ठेवायचं, त्यांची डायरेक्शन बदलते. मग अल्फा असेल, अल्फा काय होईल, ते इकडं हे होईल, समजा डिफ्लेक्ट होईल, त्याची डायरेक्शन बदलेल. बीटा समजा आला तर बीटा इकडं होईल, कारण अल्फा आणि बीटा चार्ज वेगवेगळा आहे ना, हे तिकडं जाईल, हे इकडे येईल, एकमेकांकडे तर नाही येणार ते. मॅग्नेटिक फील्डमध्ये विरुद्ध दिशेला जातील, एकमेकांकडे ते असे येतील, म्हणजे जर विरुद्ध चार्ज असेल दोन पार्टिकलवर, तर एकमेकाला आकर्षित करतात ते, पण ते इथं नाही लागू होणार. मॅग्नेटिक फील्डमध्ये हे जर सोडले, तर अल्फा कण ज्या दिशेला जाईल त्याच्या विरुद्ध दिशेला बीटा कण जाईल. आलं लक्षात? म्हणजे अल्फा आणि बीटा ह्यांच्यामध्ये काय होईल, यांच्यामध्ये डिफ्लेक्शन होईल फील्डमध्ये. मग ते फील्ड कोणतंही असो, मॅग्नेटिक असो का इलेक्ट्रिक असो, विचलन होईल. मराठीमध्ये डिफ्लेक्शनला काय म्हणतो आपण? विचलन. पण गॅमा जे आहे, गॅमावर चार्ज आहे का? गॅमा आर चार्जलेस रेज किंवा वेव्ज, तर गॅमा हे सरळ निघून जाते. मग आपलं उत्तर काय असेल, याचं काय विचारलं, विल नॉट चेंज डायरेक्शन इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, तर त्याचं उत्तर आहे गॅमा. 3 नंबर तुमचं उत्तर असेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं आपण तुम्हाला जेवढं जास्त सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळं थोडंसं काही राहिलं असेल तर ते समजून घ्या. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न.
आता हे तर बघा, हे तर कॉमन सेन्सचा प्रश्न, ह्याच्यामध्ये असं काही विशेष नॉलेज लागत नाही. तुम्हाला फक्त माहीत पाहिजे की विद्युत आपलं हे जे आहे जलविद्युत केंद्र आहे त्याचं काम कसं होतं, हे थोडक्यात जरी माहीत असलं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, बघा एक मिनिट. काय म्हणतोय, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही, म्हणजे जलविद्युत केंद्रामुळे खालीलपैकी कोणता दुष्परिणाम होत नाही असं विचारलं. बघा आता इंग्लिशमध्ये वाचतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडव्हर्स इफेक्ट. ॲडव्हर्स म्हणजे वाईट परिणाम, दुष्परिणाम ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कसं काम करतं. जलविद्युत ज्याला आपण म्हणतो, जलविद्युत. बघा आता समजा हे काय, एक असा डोंगर आहे समजा, हे इकडून, ठीक आहे, हे असा डोंगर आहे समजून घ्या असं, आणि इकडून एक अशी पाण्याचा सोर्स येतो, रिव्हर येते, काय पण येते, किंवा डोंगरच्या ऐवजी असं समजा इथं डॅम आहे, असं हे असं डॅम बांधलेलं आहे आणि हे इकडं असं हे सगळं पाणी आहे. ठीक आहे, हे पाण्यानं भरलेलं मोठं डॅम आहे. तर काय केलं जातं, आता इथं अजून दोन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळतील. एक असते पोटेन्शियल एनर्जी, ज्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि दुसरं असते कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मराठीमध्ये आपण याला म्हणतो स्थितीज ऊर्जा. एखाद्या गोष्टीला तिच्या स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा त्याला आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा, आणि एखाद्या वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा त्याला आपण म्हणतो गतीज ऊर्जा. जेवढं जास्त सांगता येईल तेवढं तुम्हाला मी सांगायला, परंतु जर काही समजलं नाही तर याचा अर्थ काय आहे, आपल्याकडे वेळेची मर्यादा असं समजून घ्या, कारण तेवढं डिटेलमध्ये आता मला जाता येणार नाही, वेळ कमी आहे. थोडा उशिरा आपलं लेक्चर सुरू झालं, मला 7ला सुरू करायचं होतं पण ते थोडं उशिरा झालं. ठीक आहे, तर समजून घ्या स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा काय आहे. आता हे जे पाणी आहे धरणामध्ये, डॅममध्ये साठलेलं, हे डॅम आहे, धरण आहे. ह्या पाण्याला बघा, ह्या पाण्याला त्याच्या स्थितीमुळे एक ऊर्जा प्राप्त होत असते, त्याच्या कंडिशनमुळे, त्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. ह्या म्हणजे ह्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा आहे, सध्या स्थितीज ऊर्जा आहे, पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा काय होतं, तुम्ही ते बघितलं असेल पावसाळ्यामध्ये, असा हॉर्न वाजतो मोठा, रील्स येतात बघा, मोठा हॉर्न वाजतो आणि त्या दरवाजे उघडले जातात डॅमचे, आणि त्याच्यातून असं मस्त एक सुंदर दृश्य तुम्हाला दिसायला लागतं. म्हणजे ते लांबून जेवढं सुंदर दिसतं तेवढंच ते भयानक असतं. कारण तिथं जर डॅममध्ये कोणी असेल तर त्याचा काय होऊ शकतो, त्याच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. दिसायला ते लांबून चांगलं दिसतं. तर काय होतं, जेव्हा समजा आता हे दरवाजे आहेत डॅमचे, हे असे, जेव्हा डॅमचा दरवाजा उघडला जाईल तर ते पाणी वेगाने काय होतं, खाली यायला लागतं. लोंढा येतो का नाही असा मोठा, तर ते वेगाने खाली यायला लागतं. कशामुळं, त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर व्हायला लागतं गतीज ऊर्जेमध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये. पाणी आता कसं आहे, स्थिर आहे का नाही, स्थिर असल्यामुळे त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे, परंतु जेव्हा ते गतीमध्ये येईल, वेगामध्ये येईल, तर त्या वेगामुळे, गतीमुळे त्याची जी स्थितीज ऊर्जा आहे ती कन्वर्ट होते गतीज ऊर्जेमध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये. आता त्याच्यामध्ये कोणती एनर्जी, जेव्हा ते व्हायला लागले, कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा आहे, आणि ही कायनेटिक एनर्जीचा वापर करूनच जलविद्युत निर्मिती केली जाते. हे बघा, तुम्हाला हे माहीत असेल, तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल, ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे की काय, एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इंटू वन फॉर्म टू अनदर बट इट कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, अशा आशयाचा आहे. म्हणजे त्याला जर त्याच पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं तर काय, एनर्जी नायदर कॅन बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, असं म्हटलं जातं, आहे का नाही. म्हणजे काय, ऊर्जा फक्त ऊर्जेचं रूपांतर होत असतं आपल्या याच्यामध्ये, पृथ्वीवर ऊर्जा एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. तिचं काय होत नाही, ती डिस्ट्रॉय होत नाही आणि ती तयारही करता येत नाही. ऊर्जा आपण स्वतः तयार करू शकलो असतो तर मग किती आपण महान झालो असतो. ऊर्जा ही काय आपण स्वतः नाही तयार करू शकत, आपण फक्त कन्व्हर्ट करतोय, आणि कन्व्हर्ट करूनच आपण त्याला म्हणतो की आम्ही टेक्नॉलॉजी शोधली, आम्ही तंत्रज्ञान शोधलं. फक्त आपण एका फॉर्ममधली ऊर्जा, आता ॲटॉमिक एनर्जी आपण तयार करतो, आपण बघितलं कशी करतो, न्यूक्लियसवर मारा करतो न्यूट्रॉनचा. तिथं आपण काय केले, आपण जी टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतोय न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, ती आपण डेव्हलप केली. म्हणजे आपण काय केलं, आपण एक फक्त मार्ग शोधला आहे एका फॉर्ममधली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचा, एवढाच फरक. मग इथं काय करतोय आपण, जलविद्युतमध्ये स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत, आणि गतीज ऊर्जेचं बघा काय होतं, आता खाली इथं टर्बाईन ठेवलं असते. हे आता हे समजा टर्बाईन आहे असं लक्षात घ्या, असं समजून घ्या. तर हे टर्बाईनवर हे पाणी जेव्हा पडेल, पाण्यामध्ये कोणती ऊर्जा आहे, गतीज ऊर्जा आहे, कायनेटिक एनर्जी. जेव्हा टर्बाईनवर हे पाणी पडेल तेव्हा हे टर्बाईन फिरायला लागतं, हे असं गोल गोल टर्बाईन फिरायला लागतं. आणि काय होतंय मग, एखादी गोष्ट जर मोशनमध्ये असेल तर त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे तिला म्हणतात मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी, यांत्रिक ऊर्जा.
म्हणजे इथं काय व्हायलंय, गतीज ऊर्जा आहे पाण्यामध्ये, ती टर्बाईनवर पडलं, टर्बाईन फिरायला लागलं, टर्बाईनचं म्हणजे टर्बाईनमध्ये कोणती ऊर्जा निर्माण झाली आता, एक प्रकारे गतीज ऊर्जाच, गतीज ऊर्जा सुद्धा ही यांत्रिक ऊर्जेचंच एक प्रकारचं काय स्वरूप आहे. हे दोन्ही पण, ह्या दोन्हींना मिळून आपण यांत्रिक ऊर्जा म्हणू शकतो, गतीज आणि स्थितीज ऊर्जेला. म्हणजे इथं मेकॅनिकल फॉर्ममध्ये एनर्जी आली, पहिले पोटेन्शियल होती, नंतर काय झाली, कायनेटिक झाली, आता मेकॅनिकल, हे फिरायला लागले, गती आली त्याला. आणि हे फिरल्यामुळं इथं काय होतं, ह्या ज्या गतीज ऊर्जेचं रूपांतर होतंय विद्युत ऊर्जेमध्ये, आणि मग ती विद्युत ऊर्जा तिथं साठवली जाते आणि मग आपल्या घरापर्यंत ती येत असते. कळालं? तर अशा पद्धतीनं विद्युत ऊर्जा तयार होत असते. आता मग तुम्ही मला सांगा की याचा दुष्परिणाम काय होतो निसर्गावर. काय होऊ शकतं, डॅम बांधल्यामुळं. डॅमचा सुद्धा दुष्परिणाम आहे. आपल्याला डॅमचा फायदा दिसतो, परंतु आपल्याला डॅमचा दुष्परिणाम दिसत नाही. काय होतं, एखादा नॅचरल फ्लो आहे रिव्हरचा, डॅम्स कुठं असतात, रिव्हर्सवर असतात ना, नदीवर. तर नदी एखादी वाहते तिच्या पद्धतीने, ती आपल्याला काय म्हणत नाही किंवा मी तुमच्या घरात येते, इकडे येते, तिकडे येते, है ना, ती तिचं चालू असतं तिचं. परंतु काय होतं, माणसांनी त्याच्यामध्ये इंटरफिअर केला, आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. निसर्गाचा जो फ्लो आहे, सगळ्याच निसर्गामध्ये आपण हस्तक्षेप केलेला माणसाने. मग आपण नदीमध्ये हस्तक्षेप केला आणि आपण डॅम बांधले. मग आता नदीची जी इकोसिस्टीम होती, परिसंस्था होती, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला की नाही. तिथं समजा आता काही मासे असतील, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील. काही कासव असतात बघा, ते एका ठिकाणी राहतात, दुसऱ्या ठिकाणी त्यांचं प्रजनन होत असतं. मग आता त्यांना जर समजा इकडं आहेत, हे कासव इकडं राहतात आणि त्यांना इकडं पलीकडे जायचं आहे, आणि मध्ये तुम्ही डॅम बांधला, ते कसे जातील. मग एखाद्या निसर्गातल्या प्राण्याची तुम्ही प्रजनन संस्थाच तिथं ब्लॉक केली, मग ते नवीन तयार होतील का, नाही. म्हणजे निसर्गामध्ये अडथळा निर्माण झाला की नाही. आता निसर्गामध्ये अन्न साखळी असते, अन्न जाळं असतं. त्या अन्न साखळीतला किंवा जाळ्यातला एखादा प्राणी तुम्ही गायब केला तर काय होऊ शकतं, ती अन्न साखळी पूर्ण डिस्टर्ब होऊ शकते, नष्ट होऊ शकते. आणि अन्न साखळी जर नष्ट झाली तर आपल्यावर सुद्धा त्याचा इनडायरेक्टली घातक परिणाम होऊ शकतात. आता ते नंतर कधी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. फक्त इथं लक्षात काय घ्यायचं की आपण तिथं डॅम बांधल्यामुळं, तिथं हस्तक्षेप केल्यामुळं त्या इकोसिस्टीमवर परिणाम झाला, निसर्गावर तिथल्या नदीच्या. त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं, अजून काही केमिकल वगैरे इथं निर्माण होऊ शकतात. पाण्याचं काय होऊ शकतं, प्रदूषण होऊ शकतं. समजा खूप वेळ पाणी साठून राहिलं, पाणी जर वाहतं असेल तर आपण म्हणतो की आपण ते प्राशन सुद्धा करू शकतो. वाहतं पाणी पितात बघा कधी कधी. परंतु पाणी साचलेलं असेल तर आपण प्यायला तिथं प्रयत्न करू का, कारण साचलेलं पाणी घाण असतं. तिथं अनेक काय म्हणतो आपण, सूक्ष्मजीव तिथं डेव्हलप होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ते डिकम्पोज घडून आणतात, तिथं काही टॉक्झिन्स तयार होऊ शकतात, ते आपण पिणार नाही. म्हणजे तिथं काय झालं, पाण्याचं प्रदूषण झालं. अशा अनेक गोष्टी तिथं घडत असतात. पण आता आपला क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय होता. जमिनीची धूप पण होऊ शकते, आहे का नाही. जमिनीच्या धूपचा एक पाठीमागच्या ॲनालिसिसमध्ये आपण क्वेश्चन बघितला होता की सॉईल इरोजन कसं होतं, पूर आला आणि माती वाहून जाते. मग इथं हे पुरासारखी स्थिती आहे का नाही, डॅम बांधलं म्हणजे. ते डॅममधलं जर सोडलं तर तिथली सगळी माती वाहून जाते. आता डॅम कुठं बांधतात, डॅम जमिनीवरच बांधतात. मग डॅम कन्स्ट्रक्शनच्या वेळेस तिथले अनेक गावं उठलेले असतात बघा, म्हणजे गावांना तिथून हलवलेलं असतं. असं म्हटलं जातं की तिथले गावं काय आहेत, दुसरीकडे नेऊन वसवलेलं, त्यांचं रिहॅबिलिटेशन केलेलं असतं, पुनर्वसन. मग तिथली जी शेती आहे, जमीन आहे, तिथल्या जमिनीची धूप झालीच का नाही, ती माती सगळी पाण्यानं वाहून जाते. म्हणजे जमिनीची धूप होते का नाही डॅममुळं किंवा जलविद्युत केंद्रामुळे जमिनीची धूप होते. निसर्गाचा प्रवाह बाधित होतो की नाही, डिसरप्शन ऑफ नॅचरल फ्लो, आता सांगितलं तुम्हाला. ऑफकोर्स तो होतो बाधित. आणि सॉईल इरोजन पण होतं. आणि डिसरप्शन ऑफ नॅचरल हॅबिटॅट ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स होतं की नाही, तिथं जे प्राणी राहत होते ते इकडे तिकडे फिरत होते, त्यांचं मस्त मजेत चाललं होतं. आपण तिथं मध्ये गेलो एक भिंत बांधली, त्यांचं झालं का नाही सगळं, त्यांचं जीवन तिथं काय झालं, बाधित झालं आपल्यामुळं. त्याच्यामुळं जे आपले बघा, तुम्ही बातम्या जर वाचत असाल, आता तुम्ही वाचतच असाल बातम्या, कारण तुम्ही MPSCचा अभ्यास करताय. तर काय असतं बघा, केन बेतवा लिंक प्रोजेक्ट सध्या न्यूजमध्ये होता. तिथले जे लोक आहेत तिथं काय ह्याच्यासाठी बसलेत आंदोलनासाठी की हे जोडू नका. कारण का, केन बेतवामुळे तिथले अनेक म्हणजे रेसिडेन्शियल एरियाज आहेत, ॲग्रिकल्चरल लँड्स आहेत, शेतजमिनीत, त्या पाण्याखाली येत होते. मग त्याच्यामुळे काय व्हायले, तिथले जे जलजीवन आहे ते पण विस्कळीत होत असेलच की नाही. त्याच्यामुळे इथं काय केलं जातं, तिथं जे इन्व्हायरमेंटलिस्ट असतात ते काय करतात, इन्व्हायरमेंटच्या उद्देशाने तिथं विरोध करतात. जे नागरिक असतात ते त्यांच्या जे त्यांचे जे काय म्हणतो आपण इंटरेस्ट्स असतील, त्यांचे जे त्यांच्या याच्यावर परिणाम होत असेल, कशावर, त्यांच्या जीवनावर, त्यांच्या इंटरेस्ट्सवर, इंटरेस्ट म्हणजे त्यांचं हित समजा, त्याच्यावर जर परिणाम होत असतील ते त्या दृष्टीने आंदोलन करतात. इन्व्हायरमेंटलिस्ट निसर्गाच्या, पर्यावरणाचं जर नुकसान होत असेल त्या दृष्टीने आंदोलन करतात. तर इन्व्हायरमेंटलिस्ट कशामुळे मग त्यांना विरोध करतात ह्या लिव्हर लिंक प्रोजेक्टला, कारण त्याचा नॅचरल फ्लो आपण बदलतो त्या रिव्हरचा. एक नदी दुसरीकडे जाते, तिला इकडं वळून दुसऱ्या नदीशी जोडलं जाते. आपला जरी त्याच्यामध्ये शॉर्ट टर्मसाठी फायदा होत असेल, आपल्याला पाणी उपलब्ध होत असेल ॲग्रिकल्चरसाठी, ड्रिंकिंगसाठी, परंतु निसर्गाचा जो लॉंग टर्म नुकसान तिथं होत आहे ते होतच असतं. तर अशा पद्धतीने मग काय, डिसरप्शन ऑफ नॅचरल हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स, तिथं हे होते का नाही, होते, ऑफकोर्स होते.
मग राहायला कोणता पर्याय बघा, एअर पोल्युशन. एअर पोल्युशन ह्याच्यामुळं डॅममुळं कधी होते तुम्ही असं ऐकले का, किंवा जलविद्युत केंद्रामुळे. एअरचा आणि त्याचा काय संबंध. एअर पोल्युशन कधी होईल, जेव्हा एखादी इंडस्ट्री आहे ती हवेमध्ये गॅसेस सोडेल वेगवेगळे, हार्मफुल गॅसेस जे असतात ते तिथं सोडेल, तेव्हा एअर पोल्युशन होईल. याचा काय परिणाम होईल का, नाही. त्याच्यामुळं याचा आन्सर असेल वायू प्रदूषण याच्यामुळं होत नाही. ठीक आहे. आता इथं क्रॉस म्हणजे आपला आन्सर आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर काय, मग जलविद्युत केंद्रामुळे वायू प्रदूषण होत नाही. बघा आता पुढचा प्रश्न. थोडंसं फास्ट झालं तर मला त्याबद्दल समजून घ्या तुम्ही, कारण थोडासा वेळ कमी आहे. जेवढं सांगता येईल तेवढं तरी पण सांगतो मी तुम्हाला. आता बघा काय विचारले, मॅलकाईट हे धातूचे मूळ ओर आहे. आता हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगतो थोडक्यात. बघा 2 गोष्टीवर MPSC प्रश्न विचारते. एक असते, आता त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न आहे जो पुढचा गोष्ट सांगणार मी तुम्हाला. फेवरेट टॉपिक MPSCचा ओर्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो धातूक. काय म्हणतो, धातुके. आता या मागच्या आपला जो क्वेश्चन आहे म्हणजे सध्याचा आपण डिस्कस करतो त्याच्यामध्ये MPSCने शब्द वापरला आहे मूळ. शब्द काय पण वापरू शकते, त्याच्यामुळे मॅक्झिमम आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्यासाठी ते चांगलं असतं. मराठीमध्ये ते काय पण शब्द वापरू शकतो, धातुके, मूळ, अजून काय गूढ शब्द वापरतील, काय सांगा. त्याच्यामुळं मराठीच्या, ठीक आहे, जेवढं तुम्हाला मराठी कळतं तेवढं त्याच्यावर अवलंबून राहा तुम्ही, परंतु जास्त करून तुम्ही इंग्लिशवर अवलंबून राहा विज्ञान विषयासाठी तरी, कारण या सब्जेक्टची भाषाच इंग्लिश आहे मुळात. मराठीमध्ये त्याला आपण ओढून ताणून त्याला शब्द दिलेले आहेत. ठीक आहे, मूळ भाषा त्याची इंग्लिश आहे. आणि दुसरा जो MPSCचा टॉपिक आहे त्याला आपण म्हणतो ॲलॉईज. याच्यावर सध्या तर फार प्रश्न येत आहेत, PYQ मध्ये पण आलेले आहेत, परंतु सध्या याच्यावर MPSCचा ट्रेंड जो आहे तो आहे. तुम्ही मागचे 4-5 पेपर बघा, ओव्हरस्वर आणि ॲलॉईजवर प्रश्न आहेत. ॲलॉईजला मराठीत आपण संमिश्र म्हटलेले. काय म्हटलेले, संमिश्र किंवा संमिश्रे अनेक वचनामध्ये. ठीक आहे. मग आता ओव्हर्स म्हणजे तुम्हाला मी सांगतो काय, ॲलॉईजचं नंतर बघू आपण. ओव्हर्स म्हणजे काय बघा. आता ओव्हर्स म्हणजे काय माहिती आहे का, एक धातू असते. आता धातू म्हणजे काय तुम्हाला माहितच असेल. धातूचे आपल्याला आपण 5वी 6वी 7वी मध्ये शिकलेले. धातूचे काय गुणधर्म असतात. धातूंना चकाकी असते, दे हॅव लशर म्हणजे चमकतात ते. धातू मजबूत असतात, ठिसूळ नसतात, ते ब्रिटल नसतात. धातूंच्या तारा बनवता येतात, त्याला मॅलिबिलिटी म्हणतात, डक्टिलिटी म्हणतात. धातूचे पत्रे बनवता येतात, त्याला मॅलिबिलिटी म्हणतात, वर्धनीयता, तन्यता. तर असे काय धातूचे गुणधर्म असतात. तर आता इथं बघा, इथं काय धातू आहे आणि दुसरं काय त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज मिसळलेले आहेत. इम्प्युरिटीज मराठीत ज्याला आपण काय म्हणतो, अशुद्धता. अशुद्धता म्हणजे काय, एक धातू आहे. आता धातू कुठं सापडतात आपल्याला, पृथ्वीच्या गर्भामध्ये आहे का नाही, पृथ्वीच्या पोटामध्ये सापडतात. मग तिथं ते आपल्याला ओरिजिनल जशाच तसा धातू मिळतो का, नाही मिळत. मॅक्झिमम धातू हे आपल्याला धातुकाच्या स्वरूपात, ओर्सच्या स्वरूपात सापडतात. मग त्याच्यावर प्रक्रिया वगैरे करून, आता त्याच्यावरच एक प्रश्न आहे ग्रुप सी मेन्समध्ये, ते पण मी तुम्हाला सांगतो नंतर क्वेश्चन सांगताना, की धातू हे जे ओव्हर्स आहेत, ओव्हर्समध्ये काय एक धातू आहे प्युअर फॉर्ममधला, आणि त्याच्यामध्ये अजून काही घटक मिसळलेले आहेत बिनकामाचे, जे आपल्या कामाचे नाहीत, म्हणून त्याला अशुद्धता म्हटले, इम्प्युरिटीज म्हटले. मग काय धातुकामध्ये काय आहे, कोणते 2 घटक आहेत, एक आहे धातू, दुसरा आहे इम्प्युरिटीज, अशुद्धता आहेत. मग ह्या अशुद्धता काढून टाकायच्यात आपल्याला, आणि प्युअर मेटल आपल्याला पाहिजे. मग ती जी काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात मेटालर्जी. मेटालर्जी मराठीमध्ये हवं तर तुम्ही म्हणा धातू शुद्धीकरण. शुद्ध धातू मिळवायचा आपल्याला त्याच्यापासून, धातू शुद्धीकरण. त्याच्यामध्ये अजून 3 स्टेप असतात, त्यानंतर सांगतो कधीतरी. सध्या एवढंच लक्षात ठेवा, मेटालर्जी, धातू शुद्धीकरण. आणि ग्रुप सी कंबाईन मेन्स आता जी झाली 25ची जी ग्रुप सी होती, त्याची जी मेन्स झाली 12 तारखेला 12 जूनला, त्याच्यामध्ये हा जशाच तसा क्वेश्चन विचारलेला की धातू शुद्धीकरण किंवा त्याच्या धातुकांपासून धातू मिळवण्याची जी प्रक्रिया त्याला काय म्हणतात. मेटालर्जी दिसलं असतं, तुम्ही माझ्याकडे शिकला असतात तर लगेच तुम्हाला उत्तर आलं असतं. ठीक आहे. तर काय आहे, धातूमध्ये धातू आहेत, इम्प्युरिटीज आहेत, इम्प्युरिटीज काढून टाकायच्यात आणि प्युअर धातू आपल्याला मिळायचा, त्याला म्हणतात मेटालर्जी. ठीक आहे. मग बघा आता अजून याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते. दुसरा एक शब्द तुम्ही वारंवार ऐकत असाल, मिनरल्स, ज्याला आपण खनिजे म्हणतो किंवा क्षार पण म्हटलं जातं. आता बघा ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जे ओव्हर्स असतात ते एक प्रकारचे मिनरल्सच असतात. ओव्हर्स आर अ फॉर्म ऑफ मिनरल. एक मिनरल्सचा किंवा खनिजाचाच प्रकार ओव्हर्स असतो. परंतु सर्व ओव्हर्स हे म्हणजे असं असतं बघा, वेन डायग्राम येते आपल्याला परीक्षेमध्ये. ओव्हर्स जे आहेत सगळेच्या सगळे ओव्हर्स हे मिनरल्स असतात. लक्षात आलं का, सगळेच्या सगळे मिनरल्स हे ओव्हर्स असतात. परंतु सगळेच्या सगळे मिनरल्स ओव्हर्स आहेत का बघा, मिनरल्सचा एवढा भाग बाकी का नाही, हे एवढा जो भाग आहे तो ओव्हर्समध्ये येत नाही. म्हणजे काय सांगण्याचा उद्देश हा आहे की
आपण एक ओर घेतला, तो मिनरल असणार म्हणजे असणारच, तो मिनरलचा आहे, मिनरलचाच एक प्रकार आहे. परंतु सगळे जे मिनरल आहेत, एखादा मिनरल तुम्ही घेतला तो धातूक नसेल, ओर नसेल तो, परंतु तुम्ही धातूक जर घेतलं, ओर घेतला, ते मिनरल असणारच, असा तो सांगण्याचा उद्देश आहे. ठीक आहे, असं स्टेटमेंट येऊ शकतं कधी कधी. ऑल ओअर्स आर मिनरल्स, करेक्ट. ऑल मिनरल्स आर ओर्स, रॉंग. सम मिनरल्स आर ओर्स, करेक्ट. कळालं, असा क्वेश्चन डेव्हलप होऊ शकतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तर लक्षात आलं. मग धातुकामध्ये काय असतं, धातू आणि इम्प्युरिटीज. आता क्वेश्चन बघा आपला. काय विचारले, मॅलाकाइट हे डॅश डॅश धातूचे ओर आहे. आता मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली. कन्सेप्टवर अजून याच्यामध्ये प्रश्न आलेला नाही आहे तसा, फक्त आता तो ग्रुप सी मेन्सचा एक सोडला तर तो सिम्पल कन्सेप्टवर आलेला आहे. जास्त करून एमपीएससीनं काय विचारले की फॅक्च्युअल क्वेश्चन विचारलेत की सांगा मला ॲल्युमिनियमचं धातूक सांगा, ॲल्युमिनियमचं ओर कोणते सांगा. आता मागचा जो आपण पेपर बघितला त्याच्यामध्ये काय विचारलं होतं, एफई म्हणजे आयनचे धातुके विचारले होते. मी तुम्हाला तिथं एक ट्रिक पण सांगितली होती, मेहिलिसी. काय सांगितली होती, मेहिलिसी. मे म्हणजे मॅग्नेटाईट, ही म्हणजे हेमेटाईट, ली म्हणजे लिमोनाईट आणि सी म्हणजे सिडेराईट. असे 4 काय आहेत, आयनचे धातुक आहेत. त्याची ट्रिक आहे ती. ॲल्युमिनियमचं काय, मी तुम्हाला ॲपमध्ये जे मुलं आहेत त्यांना एक ट्रिक सांगितली होती ॲल्युमिनियमचं. काय सांगितली होती की एक मुलगा काय करतोय, तो एक बॉक्स घेऊन जात आहे, त्या बॉक्समध्ये अशा काचेच्या बाटल्या आहेत, आणि तो बॉक्स पडला आणि ते फुटलं, बाटल्या फुटल्यामुळे त्या मुलाला दुःख झालं. त्याला वाटलं आता घरचे हाणतात, बाटल्या फोडल्या, किंवा मित्र हाणतात. मग ते काय म्हटलं, ते लागला रडायला. म्हणजे काय मी सांगितलं होतं, ॲलेन नावाचा एक मुलगा आहे, ॲलेन, त्याचं नाव काय होतं, ॲलेन. तो बॉक्स घेऊन जात होता, बॉक्स फुटला आणि फुटल्यामुळे तो रडू लागला, क्राय करू लागला तो. मग हे जे क्राय आहे आणि बॉक्स आहे याच्यातच आपलं ॲल्युमिनियमचे धातुक लपलेले आहेत. एल म्हणजे काय, ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमचे धातुक कोणते आहेत, बॉक्सपासून बॉक्साईट आणि क्रायपासून क्रायोलाईट. तर असं तुम्ही हे जे धातुक आहेत पाठ करायचे तर पाठ करू शकता किंवा ट्रिकनं पण लक्षात ठेवू शकता. कळालं. तर आपल्याला विचारले काय, मॅलेकाईट किंवा मॅलाचाईट, जसं म्हणायचं तसं तुम्हाला म्हणा, काईट चाईट ठीक आहे. आपल्याला कोणी भाषेचं विचारता विज्ञानमध्ये नाही, ठीक आहे. तर मॅलाकाईट इज ओअर ऑफ, ओअर म्हणजे काय, धातुक. कशाचं ओअर विचारलं बघा. आता मेहिलिसीमध्ये मॅलाचाईट दिसते का तुम्हाला, नाही. इलिमिनेशननं जायचं असेल तर. त्याच्यानंतर ॲल्युमिनियममध्ये मॅलाचाईट दिसते कुठं, बॉक्साईट, क्रायोलाईट. राहिलं काय, गंधकामध्ये एक झिंक सल्फाईड असते आणि अजून एक असते, त्याला झिंक ब्लेंड सुद्धा म्हणतात. ठीक आहे. गंधकाचे तेवढेसे विचारले नाहीत, परंतु तरी पण मी तुम्हाला सांगून टाकतो गंधकाचे. गंधक इलिमिनेट झालं. राहिलं कोणतं, तांबे. आता तांब्याच्या मी तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. तुम्ही हे ऐकलं असेल, काय म्हणतो आपण त्याला, हिस्ट्रीमध्ये तुम्ही चाल्कोलिथिक एज असते. चाल्कोलिथिक एज म्हणजे इतिहासाचा एक कालखंड आहे, ज्याला मराठीमध्ये म्हणतात ताम्रपाषाण युग. काय म्हणतात, ताम्रपाषाण युग. तर बघा इथे शब्द कोणता आहे, चाल्को म्हणजे कॉपर, त्याचा अर्थ होतो कॉपर. तर जिथं जिथं तुम्हाला हे असा CHALC, चाल्को म्हणा, काही पण म्हणा, त्याला उच्चाराशी काय घेणं देणं नाही, फक्त हे समजा दिसलं तुम्हाला चाल्को, CHAL, हा वर्ड जिथं जिथं दिसल ते समजायचं डोळे झाकून तांब्याचं धातुक आहे, कॉपरचं धातुक आहे. आता बघा आपला जो क्वेश्चन आहे, बघा CH आलं का, CH मॅलाचाईट, म्हणजे आलं का उत्तर, कॉपर. तर अशा पद्धतीनं मॅलाकाईट हे काय, तांब्याचं धातुक आहे. नंतर कधी तुम्हाला मी पूर्ण लिस्ट आणि त्याच्या ट्रिक पण देईल. ॲपमध्ये आपण हे सगळ्या घेतलेल्या आहेत. आपला जो कोर्स आहे, तुम्हाला मग अशी कोर्सबद्दल माहिती दिली, त्याच्यामध्ये हे आपण सगळं ट्रिक वगैरे कन्सेप्ट सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता ही तुम्हाला संकल्पना सांगतो मी थोडक्यामध्ये, की केमिस्ट्रीमध्ये संकल्पना असते बंध, ज्याला आपण म्हणतो बॉन्ड, इंग्लिशमध्ये बॉन्ड. तर बंध म्हणजे काय, बघा आता 2 प्रकारचे बंध असतात. आता इथं बॉन्ड्स म्हणजे जेम्स बॉन्ड नाही, हे कोणता बॉन्ड आहे, केमिकल बॉन्ड्स. त्याचे 2 टाईप्स असतात. मराठीमध्ये म्हणायचं झालं तर काय म्हणतो आपण, रासायनिक बंध. काय म्हणतो, रासायनिक बंध. ठीक आहे. बघा आता 2 असतात. एक असतो पहिला विद्युत संयुज बंध, याला दुसरं नाव आहे आयनिक बंध. मगाशी जे आयन बघितलं नाही आपण, त्याच्याशीच रिलेटेड आहे आयनिक बंध.
इंग्लिशमध्ये म्हणतात इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. आणि दुसरा असतो त्याला म्हणतात सहसंयोज बंध. काय म्हणतात? सहसंयोज बंध. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात इंग्लिशमध्ये, कोव्हॅलेंट बॉन्ड. लक्षात आलं? आता बघा हे दोन टाईप आहेत. आता याच्या टाईपमध्ये तुम्हाला सांगतो मी कसं काय होते. आपण अणू शिकलो का नाही? अणू म्हणजे ॲटम. तुम्हाला सांगितलं मी ॲटमचे स्ट्रक्चर कसं असते, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. त्याचाच इथं तुम्हाला सुद्धा काय होईल, त्याची मदत होईल. तुम्ही 5वी 6वी 7वीमध्ये इयत्तेमध्ये म्हणजे लहान वर्गामध्ये शिकला असेल, एक शब्द असतो तिथं इलेक्ट्रॉन स्वरूपण. नसताल शिकला तरी आता इथं शिका. इथं सांगतोय मी लहान लेकरासारखंच सांगतोय. एवढं डिटेलमध्ये तुम्हाला लहान लेकराला सांगितल्यासारखं मी सांगतोय. काय शब्द असतो? इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता हे एवढं शिकून लहान लेकराला जर समजलं नसेल तर मग अवघड आहे. आलं लक्षात? हे लहान लेकराला समजण्यासारखंच मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळेच बघा आपला जो मागचं PYQचं लेक्चर आहे ते 1.5 तासाचं झालं जवळपास. मला बरेच जण म्हटले की सर लेक्चर खूप लांबलं कशामुळं? मी तुम्हाला डायरेक्ट उत्तरं सांगत नाही. डायरेक्ट उत्तरं तर तुमच्याकडे आन्सर की आहे का नाही? पण समजणं महत्त्वाचं आहे की बाबा प्रश्न का आला, कशामुळे आला, ट्रेंड काय चालू आहे आणि त्याचं उत्तर कसं शोधू शकतो आपण. आलं लक्षात? तर इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय बघा. आता इंग्लिशमध्ये म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा आता इथं मी तुम्हाला ॲटमचं स्ट्रक्चर सांगितलं. हे ॲटमचं न्यूक्लियस आहे, मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत, बाहेर काय आहेत? इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रॉन बाहेर तिथं कक्षेमध्ये ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. आता तुम्हाला मी मागच्या ह्याच्यामध्ये हे पण सांगितलं होतं की एखादं इलेमेंट आहे, एखादं मूलद्रव्य आहे, त्याचा जो अणू आहे त्याला कसं दाखवतात, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करतात. समजा आपल्याकडे काय आहे? सोडियम आहे, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर याच्या डोक्यावर लिहितात 23 आणि खाली बेसला लिहितात 11. आता असं का लिहितात? हे जे डोक्यावर लिहिलं असते ते त्याचं असते ॲटॉमिक मास. काय असते? ॲटॉमिक मास नंबर ज्याला आपण म्हणतो. आणि ते कसं मिळते आपल्याला? P+N. मागच्या त्याच्यावर क्वेश्चन पण होता. ॲटॉमिक मास A = P+N. P म्हणजे काय? प्रोटॉन. N म्हणजे काय? न्यूट्रॉन. कळालं? आणि हे जे बेसला असते याला आपण म्हणतो Z. Z म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर काय? त्या ॲटमच्या केंद्रकामध्ये असलेली प्रोटॉनची संख्या किंवा त्या केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर. आणि प्रोटॉनची आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची ही संख्या ॲटममध्ये ही सारखीच असते नेहमी. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनचा नंबर घ्या किंवा त्याच्या प्रोटॉनचा नंबर घ्या, तो काय असतो? ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर इज द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ॲटम. ती अणूची किंवा मूलद्रव्याची सर्वात महत्त्वाची काय आहे? महत्त्वाचा गुणधर्म आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यावरच आपली पूर्ण आवर्त सारणी अवलंबून आहे. हे पण सांगितलेलं मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये. आजची जी आधुनिक आवर्त सारणी ती कशाच्या बेसवर बनवलेली? जे ॲटम्स आहेत, इलिमेंट्स आहेत, त्याचं क्लासिफिकेशन जे केलं आहे त्याचा जो आधार आहे तो काय आहे? तो आहे ॲटॉमिक नंबर. आणि त्या ॲटॉमिक नंबरचंच आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण करायचं असतं. बघा आता समजा आता मी घेतला सोडियमचाच ॲटम घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. सोडियममध्ये किती असं लिहिलं ना आपण? Na 23 आणि 11 म्हणजे 11 काय? Z आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत. तर बघा आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपण करताना काय केलं जातं माहिती आहे का? आता हे समजा सोडियमचा न्यूक्लियस आहे P+N. आता काय करायचं माहिती आहे का? सोडियमच्या भोवती एक असं गोल काढायचं म्हणजे कक्षा काढायची. आणि याच्यामध्ये आता याचा एक फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला सांगतो मी, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेलं आहे. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? सोडियमकडे किती येतं? 11 येतं. पण याच्यामध्ये 11ला 11 टाकतो का आपण? नाही टाकत. त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय बघा? 2n². n म्हणजे ऑर्बिटचा क्रमांक. ती ऑर्बिट किंवा कक्षा जी आहे ती कितव्या नंबरची? त्याचा क्रमांक म्हणजे n आहे. मग आता ही पहिलीच कक्षा आहे का नाही? केंद्रकानंतरची जी कक्षा आहे ती पहिलीच असते, 1 नंबरची कक्षा आहे. मग इथं 1 टाकायचा. आता बघा 2 × 1 आणि 1चा काय करायचा? वर्ग करायचा. 1चा वर्ग किती? 1 म्हणजे 2 × 1 = 2. म्हणजे 2 आपलं उत्तर आलं. याचं जे उत्तर येईल 2n²चं तेवढे इलेक्ट्रॉन त्या कक्षेमध्ये टाकून द्यायचे. किती आलं? 2. मग इथं मी 2 इलेक्ट्रॉन टाकून देतो. आता बघा हे 1 टाकला आणि हे 1 टाकला. टाकले का? आता बघा आता 11 मधून 2 गेले, राहिले किती? 9. आता परत दुसरी कक्षा घ्यायची. आता हे थोडंसं खोडतो मी. बघा इथं 2 इलेक्ट्रॉन टाकलेत का नाही? हे आता राहिलेत किती आपल्याकडे? 11 - 2 9 राहिलेत. 9. मग आता 9 मधले किती दुसऱ्या कक्षेत टाकायचे ते सुद्धा सेम फॉर्म्युल्यानं काढायचं. आता आपलं जी कक्षा आहे ती कोणती आहे? n किती? आता 2 नंबरची कक्षा आहे ना. मग इथं 2 टाकायचं. 2 × 2चा वर्ग. 2 जशात तसं. 2चा वर्ग किती? 4. 4 × 2 = 8. म्हणजे आता दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन येतील? 8 येतील. 8. आता इथं आकडा लिहितो डायरेक्ट 8. ठीक आहे. म्हणजे 8 आणि 2 किती झाले? 10. 9 मधून 8 गेले, किती राहिला? 1 इलेक्ट्रॉन बाकी. आता 1 इलेक्ट्रॉन आपण तिसऱ्या कक्षेत डोळे झाकून टाकून द्यायचा.
एक इलेक्ट्रॉन, कारण एकच राहिला ना आता, एक इलेक्ट्रॉन एकाच कक्षेत बसेल ना, तो काय दोन कक्षेत नाही बसणार अर्धा अर्धा तोडून टाकून दिला. म्हणजे बघा आता इथं तिसऱ्या कक्षेला फॉर्म्युला लावायची गरज आहे का? बघा समजा फॉर्म्युला लावला आपण, काय झालं, 2 गुणिले तिसरी कक्षा आहे 3चा वर्ग 9, 18 इलेक्ट्रॉन आहेत का आपल्याकडे? एकच आहे ना, मग एकच टाकून द्यायचं, फॉर्म्युलाची गरज नाही तिसऱ्याला. मी तर हे तुम्हाला फॉर्म्युला का सांगितला, फॉर्म्युला लावायची गरज नाही तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट पाठ करायचं. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18, चौथ्या कक्षेत 32 आणि पाचव्या कक्षेत 50, याच्यावर जात नाही. असा पण प्रश्न विचारलेला आहे. आणि हे कक्षेला काय म्हणतात? पहिलं कक्षा जी के, दुसरी एल, तिसरी एम आणि चौथी एन आणि पाचवी ओ. के एल एम एन ओ ABCDच्या कक्षा आहेत. के कक्षेत 2 मॅक्झिमम, एल कक्षेत 8, एम कक्षेत 18, एन कक्षेत 32. हे मॅक्झिमम आहेत. आता तिसऱ्या कक्षेत किती बसतात? मॅक्झिमम 18 बसतात, पण 18 आहेत का आपल्याकडे? मॅक्झिमम तेवढे बसू शकतात, 18च्या वर नाही बसू शकत. म्हणून आपण एक होता ते एकच टाकलं. कळलं का? मग हे जे आहे, हे जे आपण काढलं, पहिल्या कक्षेत किती आले इलेक्ट्रॉन? पहिल्या कक्षेत 2 आले, दुसऱ्या कक्षेत किती आले? 8 आले, आणि तिसऱ्या कक्षेत किती आला? हे जे आपण काढलंय, ही पहिली कक्षा के, ही दुसरी एल आणि तिसरी एम, यालाच म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कळालं का? इलेक्ट्रॉन स्वरूपण. कळालं? हां. मग याच्यावर आपल्याला जो प्रश्न आहे आपला, तो काय होता, तो सॉल्व्ह करायचा. बघा आता काय होतं माहिती आहे का? आता हा एक ॲटम आहे समजा, आणि त्याची ही समजा शेवटची कक्षा आहे. 2 कक्षा आहेत. हे न्यूक्लियस आहे, ही पहिली कक्षा आहे, ही दुसरी कक्षा आहे. समजा 2च कक्षा आहेत त्याच्यामध्ये समजण्यासाठी. ही शेवटची कक्षा आहे ना, मग दुसरी म्हणजे याच्यामध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरा एक ॲटम आहे, याच्यामध्ये समजा 2च कक्षा आहेत. हे न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये समजा एक इलेक्ट्रॉन आहे. समजण्यासाठी आता हे समजून घ्या, मी तुम्हाला ॲटमच्या सहाय्यानं परत सांगतो. हे 2 ॲटम आहेत, 2 अणू आहेत, 2 मूलद्रव्याचे, दोघांमध्ये 2-2 कक्षा आहेत. हे न्यूक्लियस आहे, ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा. हे न्यूक्लियस आहे, ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा. कक्षा म्हणजे काय? ते इलेक्ट्रॉन फिरण्याचा मार्ग आहे. कक्षा म्हणजे ऑर्बिट. आता बघा, ही तर एक इलेक्ट्रॉन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन आहे. समजा काय झालं माहिती आहे का? हे जे 2 नवीन पेज घेऊ थांबा. हे 2 कक्षात बरोबर, याच्यात किती आहे? एक इलेक्ट्रॉन आहे. ह्या 2 कक्षात, याच्यात किती आहे? एक इलेक्ट्रॉन. आता काय केलं समजा, हे जे 2 न्यूक्लियस आहेत, ह्यांनी काय केलं, हे पहिलं, हे दुसरं. आता ही जी कक्षा आहे समजा, ही तिसरी, आणि ह्याची पण दुसरी कक्षा, ही पहिली, ही दुसरी, आणि हे न्यूक्लियस, ही पहिली आणि ही दुसरी. आता ह्या 2 अणूंनी ठरवलं, 2 ॲटमनी काय करायचं आपल्याला फ्रेंडशिप करायची, आपल्याला मित्र बनायचे, आपल्याला भागीदारी करायची, आपल्याला पार्टनरशिप करायची. कशामुळे पार्टनरशिप कधी कोण करतं? कोणी उगाच पार्टनरशिप काय करतं काय? नाही करत. काहीतरी फायदा असतो, म्युच्युअल इंटरेस्ट असतो, म्युच्युअल, दोघांचा पण, माझा फायदा तुझा फायदा. तर आपण काय करू? भागीदारी करू, आणि सोबत आपण काय होऊ? ग्रो करू. आलं लक्षात? तर मग हे काय म्हणतंय, आता हे थोडासा डिटेल टॉपिक आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, तरी पण समजून घ्या. याचा एक इलेक्ट्रॉन, हे म्हणतंय हे आपला एक इलेक्ट्रॉन, हे घे. ते असं पत्ते खेळताना टाकतात नाही, हे माझे 500, ते म्हणते माझे 500, 500 आणि 500 1000 पार्टी. लक्षात आलं का? तसं हे म्हणतंय हे माझा एक इलेक्ट्रॉन टाकला, हे दुसरं काय म्हणतं, हे माझा एक इलेक्ट्रॉन टाकला. आधी एकच इलेक्ट्रॉन होता का नाही दोघांकडं? एक इलेक्ट्रॉन म्हणजे पॉवर कमी, असं समजा. एकच रुपये, 1000च रुपये आहेत एकाकडे, दुसऱ्याकडे 1000च आहेत, पण पाहिजे 2000 पार्टीला. मग हे काय म्हणतंय, आपण दोघांची एकत्र करू ना आणि पार्टी करू. मग हे दोघं काय झाले, आता एकत्र आले म्हणजे आता इथं काय केलंय बघा, दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामुळे इथं बघा, ह्यांनी हे इलेक्ट्रॉन भागीदारीत ठेवलीत, भागीदारीत. आता हे एक झाले समजा. मग ह्या भागीदारीतल्या इलेक्ट्रॉनवर, भागीदारीतल्या 2000वर 1000, लक्षात आलं? याचा जेवढा हक्क आहे तेवढाच याचा पण आहे. लक्षात आलं का? मग अशा प्रकारची जी पार्टनरशिप आहे, भागीदारी आहे, त्याला म्हणायचं सहसंयोज बंध. काय म्हणायचं? सहसंयोज बंध. आणि बंध म्हणजे काय? बांधणे, एकत्र आलेत हे, यांनी एकमेकाला एकत्र बांधलंय, पण कसं बांधलंय? पार्टनरशिपमध्ये बांधलंय. लक्षात आलं? आता आणि हे असे 2 अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होत असतं? तेव्हा संयोग तयार होत असतं. संयोग मित्रांनो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कंपाऊंड म्हणतो. आणि संयोग तयार होणे हे काय असते? केमिकल रिॲक्शनची पहिली स्टेप असते. केमिकल रिॲक्शन जेव्हा संयुक्त तयार व्हायला म्हणजे काय व्हायला? रासायनिक अभिक्रिया होईल. आणि रासायनिक अभिक्रिया कधी होतात? आता रासायनिक अभिक्रिया आपल्याला केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिक आहे सेपरेट, ज्याच्यावर प्रश्नसुद्धा येतात खूप वेळा. तर तो रासायनिक अभिक्रिया होते म्हणजे काय होते? म्हणजे बंध तयार होत असतात, बंध. मग ते कोणत्याही प्रकारचा बंध हो, मूलद्रव्य अणू एकमेकाला बांधले जातात आणि संयुग तयार होत असते. आता हे संयुगाचा जो हे आहे, 2 ॲटम आहेत, याला रेणू म्हणतात. संयुगाचा सर्वात लहान भाग असतो रेणू,
आणि मूलद्रव्याचा सर्वात लहान भाग असतो अणू. अणूपासूनच रेणू तयार होत असतात. कळालं का मग? आता हे झालं सहसंयोज बंध. आता बघा, आता समजा माझ्याकडे सोडियमचं एलिमेंट आहे. सोडियममध्ये मी तुम्हाला सांगितलं 2, 8, 8 आणि 1 अशा प्रकारचं त्याचं काय इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता काय होतं माहिती आहे का, दुसरं समजा माझ्याकडे क्लोरीन नावाचं मूलद्रव्य आहे. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लोरीनचं काय बघा, 2, 8, 7, 8 आणि 7 15, 2, 8, 7. बघा आता ही काय के आहे, हे एल आहे, हे एम आहे, हे सुद्धा के आहे, हे एल आहे, एम आहे. म्हणजे शेवटची कक्षा जी आहे ती सोडियमची, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1, आणि जी क्लोरीनची कक्षा आहे त्याच्यामध्ये किती आहेत 7 आहेत. आणि बघा आता अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. त्याला म्हणतात द्विक आणि दुसऱ्याला म्हणतात अष्टक. कोणतंही मूलद्रव्य त्याला स्थिर होण्यासाठी त्याला त्याचं द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्याची त्याची गरज असते. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑक्टेट आणि याला म्हणतात डुप्लेट. ठीक आहे. तर कोणत्याही इलेक्ट्रॉन मूलद्रव्याचा जो अणू असतो त्याला डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये त्याला ॲटलिस्ट 2 इलेक्ट्रॉन पाहिजे असतात किंवा 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतात. आता इथं बघा, सोडियमच्या किती आहे शेवटच्या कक्षेत 1 आहे. म्हणजे सोडियमला किती कंप्लीट करायचे, एक तर अष्टक कंप्लीट करायचे किंवा द्विक कंप्लीट करायचे. मग आता बघा, सोडियमला जर अष्टक कंप्लीट करायचं असेल तर त्याला किती इलेक्ट्रॉन लागतील, 7 इलेक्ट्रॉन लागतील. मग ते शक्य आहे का? समजा माझ्याकडे 1000 रुपये आहेत, पण मला काय पाहिजे, मला 7000 पाहिजेत अजून. आणि एका माझ्या दुसऱ्या मित्राकडे 7000 आहेत, पण त्याला किती पाहिजेत, त्याला 1000 पाहिजे. त्याला अष्टक कंप्लीट व्हायला ना त्याचं, त्याला द्विक करायची गरज नाही, जे जवळ आहे ते कंप्लीट करायचं असते. आता याच्याकडे जर 1 इलेक्ट्रॉन आला त्याचं अष्टक पूर्ण व्हायले, याच्याकडे मात्र 7 इलेक्ट्रॉन लागतात अष्टक पूर्ण व्हायला. मग हे काय करतात, ह्यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होते. ते म्हणते ठीक आहे भाई, काय करू, मी काय करतो, हे जे 1 इलेक्ट्रॉन आहे हे तुला देऊन टाकतो. ठीक आहे, तुझाच, आपले पैसे तुझेच, तू माझा भाऊ आहे. 1 इलेक्ट्रॉन तुला देऊन टाकला. मग ते म्हणते ठीक आहे, आपलं काम व्हायले. पण हे काय म्हणते, पण सोबत राहावं लागणार. आता मी तुझी मदत करायलो, हे दाखवित नाही की मी कमी आहे, याला पण गरज आहे. पण हे म्हणतं नाही, हे घ्या आपले 1000 रुपये तुला, पण मला जेव्हा काम पडेल मला द्यावं लागतील. हे बी म्हणतं, आता हे बी काय हे नाही, येडं नाही. ते म्हणते ठीक आहे ना, काम भागायले, बघू पुढचं पुढे. ते म्हणते ठीक आहे, डन डील. मग हे काय करते, याचा 1 इलेक्ट्रॉन घेते. आता याचे किती झाले, 8 झाले का नाही, अष्टक पूर्ण झालं. आणि यानं 1 दिल्यामुळं ह्याच्या शेवटच्या आता असं आहे का नाही, 1 आणि 2 आणि 3 शेवटच्या कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन दिला. आता कक्षाच राहणार नाही ना, ही शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन गेला, मग ही कक्षा राहील का, नाही राहणार. मग 2च कक्षा राहिल्या याच्या, काय झाल्या, ठीक आहे. बघा इथं सांगतो, आता सोडियमच्या काय झाल्या, 2च कक्षा राहिले, शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन गेला उडून. मग इथं काय किती राहिले, आता इथं 2 राहिलेत, इथं 8 राहिले, अष्टक पूर्ण झालं का नाही, सोडियमचं काम भागलं. आता क्लोरीनचं बघा, क्लोरीनमध्ये काय झालं, त्याच्याकडे 3 कक्षा होत्या. पहिल्या याच्यात होते 2, दुसऱ्या याच्यात होते 8 आणि तिसऱ्या याच्यात 7 होते. पण याचा 1 इलेक्ट्रॉन याच्याकडे आला, किती झाले 8. दोघांचं अष्टक पूर्ण झालं का नाही, काम भागलं दोघांचं. पण आता डील काय झाली आहे, सोबत राहायचं. आता हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, डील, पैसे, मित्र हे आहेत ना, हे समजण्यासाठी सांगितले. पण इथे ॲक्च्युअल काय होतं माहिती आहे का, आता बघा मी तुम्हाला कॅटायन ॲनायन सांगितलं होतं, कॅटायन आणि ॲनायन. आता बघा याचा 1 इलेक्ट्रॉन गेला का नाही, मग इलेक्ट्रॉन गेला म्हणजे निगेटिव्ह चार्ज गेला. म्हणजे याच्यावर कोणता चार्ज येईल, याच्यावर येते पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे असं होतंय 2, 8 आणि प्लस कॅटायन तयार झालं सोडियमचं. आणि याच्याकडं 2, 8, 7 होते, 1 इलेक्ट्रॉन जास्त आला की नाही, मग जास्त इलेक्ट्रॉन आला म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार झाला. हे झालं 2, 8, 8, हे झालं क्लोरीनचं ॲनायन निर्माण. हे सोडियमचं कॅटायन, हे क्लोरीनचं ॲनायन. आणि डील काय झाली, डील झालेली म्हणजे त्यांना डील करावीच लागते. कारण काय होतं इथं, ही केमिस्ट्री आहे ना, डील वगैरे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितले. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे का नाही, याच्यावर निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे एकमेकाला अट्रॅक्ट करतात, खेचून घेतात. आणि हे फोर्स जे असतं, एकमेकाला खेचण्याची जी पॉवर असते ही अतिशय स्ट्रॉंग असते, स्ट्रॉंग. आणि मग हे एकत्र येऊन काय बनतंय, NaCl, Na+Cl-, म्हणजेच आपण त्याला म्हणतो सोडियम क्लोराईड, म्हणजेच आपलं कॉमन सॉल्ट, खाण्याचं मीठ, सोडियम क्लोराईड. कळालं का? अशा पद्धतीने हे एकत्र येतात, बंध तयार झाला, बांधणी तयार झाली, नवीन संयुग तयार झालं. आयटम एकत्र आले, संयुगाचा रेणू बनला का नाही, NaCl. आणि हा जो बॉन्ड आहे हा अतिशय स्ट्रॉंग असतो. असा पण कधी प्रश्न येऊ शकतो किंवा येऊन गेलेला आहे मला वाटते, की इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड हा, विद्युत संयोजी बंध हा अतिशय काय असतो, मजबूत असतो. ते बरोबर आहे. आणि सहसंयोजी बंध जो आहे ते काय केले, पार्टनरशिपमध्ये, ते कधी सोडून जाऊ शकतात एकमेकाला. इथं मात्र डायरेक्ट दिलेत ना पैसे,
इथं ठेवलेले नाहीत असे एकत्र, ह्याच्यामध्ये गल्ल्यामध्ये ठेवलेले नाहीत. तिथं सहसंयोजी बंधामध्ये काय केलं, एकत्र ठेवलेत, कोणी घेऊन पळून जाऊ शकते कधी पण. पण हे दिलेत आता, यानं याला दिलेत, आता याला वापस द्यायचे का नाही हे ठरवितील, तोपर्यंत हे एकत्र राहतात. याला म्हणतात विद्युत संयोजी बंध. मग आता क्वेश्चन बघा आपला क्वेश्चन काय होता बघा. आता तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलं असेल, थोडंसं फास्ट झालं असेल तर माफ करा, वेळेचं बंधन आहे. हां बघा काय म्हणतं, कॅल्शियम आणि क्लोरीन बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. बघा आता हे कॅल्शियम असते, कॅल्शियमचा अणुअंक किती आहे 20, म्हणजे काय होईल 2 8 8 आणि 2 10, 8 आणि 2 10 आणि राहिले किती 10, 8 KLM. पहिल्या याच्यात 8, दुसऱ्या याच्यात पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात किती मावू शकतात 18, पण आपण किती टाकणार याच्यामध्ये 10 आहेत आपल्याकडे, 2 8 10. हे झालं क्लोरीनचं, सॉरी कॅल्शियमचं. आणि क्लोरीनचं कसं आहे आताच बघितलं आपण, 2 8 7. यांच्यामध्ये काय होतंय बघा, CaCl2. ठीक आहे, यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होते, लक्षात ठेवा. हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण सांगतो मी, सध्या माझ्या हे थोडंसं लक्षात येत नाही की क्लोरीनचा 20च आहे का. 20च आहे क्लोरीनचा, परंतु नंतर हे एक्सप्लेन करेल कधी, सध्या वेळ कमी आहे, थोडासा वेळ लागलेला. पण लक्षात घ्या इथं काय होतं माहिती आहे का, सेम जे सोडियमचं आणि ह्याचं तुम्हाला मी सांगितलं, कशाचं, सोडियम आणि क्लोरीनचं जे सांगितलं 2 8 7, म्हणजे थोडक्यात समजून घ्या. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण वगैरे ते आपण एका दिवशी डिटेलमध्ये बघू, पण बेसिक कन्सेप्ट काय आयनिक बंधाची, की जे एक कॅटायन तयार होते आणि दुसरं काय होते ॲनायन तयार होते, आणि ते एकत्र येतात. तर इथं सुद्धा तसंच होते, काय कॅल्शियम आणि क्लोरीन म्हणजे CaCl2 नावाचं कंपाऊंड तयार होतं इथं, कॅल्शियम क्लोराईड. तर कॅल्शियमवर काय येतो, कॅल्शियम हा हे आहे, काय म्हणतात त्याला आपण अल्कली अर्थ मेटल आहे. तर Ca+ आणि क्लोरीन हा आधातू आहे, तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. आधातूवर नेहमी निगेटिव्ह चार्ज येत असतो आणि मेटलवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. तर ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्शन तयार होतं आणि ते एकत्र येतात आणि काय तयार होते, आयनिक बंध तयार होते. कळालं. हायड्रोजन बंध तो नाही आहे, तो आपण नंतर सांगतो कधीतरी तुम्हाला. हायड्रोजन बॉन्ड काय असतो, हा पाण्यामध्ये असतो H2O मध्ये. मेटॅलिक बॉन्डिंग ते पण नाही. कोव्हॅलंट बॉन्ड आताच तुम्हाला सांगितलं. कोव्हॅलंट बॉन्डचं तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं तर जे आपण कार्बन कंपाऊंड्स बघतो, अल्केन वगैरे, आपण नंतर बघणारच होतं, अल्केन अल्काईन, ह्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय, आयनिक बॉन्ड. त्याच्यानंतर बघा बघा मग असे जे तुम्हाला सांगितलं मिश्र धातू, संमिश्र ज्याला म्हणतो आपण, आता MPSCनं मिश्र धातू वापरलेला आहे, म्हणजेच अलॉय म्हणतो आपण. तर काय, पितळ हा कशाचा मिश्र धातू असं विचारलं तुम्हाला, सांगितलं मी किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन जास्त विचारलेत कन्सेप्टपेक्षा. मग आता हे तुम्हाला माहीतच पाहिजे की पितळ म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, ब्रास. आणि दुसरं एक असते अजून, त्याला म्हणतो आपण ब्रॉन्झ. तर दोन्हीमध्ये लक्षात ठेवायचं, ब्रास आणि ब्रॉन्झ दोन्हीमध्ये कॉपर हा कॉमन त्याच्यामध्ये धातू असतो, कॉपर. फक्त दुसरं जे धातू आहे किंवा दुसरं जे मूलद्रव्य ते बदलतं, धातू नाही म्हणू आपण त्याला. दुसरं म्हणजे ब्रास जर असेल तर त्याच्यामध्ये असतं झिंक, लक्षात ठेवा. आणि ब्रॉन्झ जर असेल तर त्याच्यामध्ये असतं टीन. आता बघा ह्याला लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला मी साधी ट्रिक सांगतो. ब्रॉन्झ आहे, ब्रॉन्झ बघा, BRONZE, ज्याच्यामध्ये झेड आहे त्याच्यामध्ये झिंक नाही, असं लक्षात ठेवायचं, साधं गणित. ज्याच्यामध्ये झेड आहे त्याच्यामध्ये झिंक नाही, झिंक आहे का त्याच्यात टीन आहे. आणि ज्याच्यामध्ये यस आहे, इकडे बघा, ज्याच्यामध्ये यस आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये टीन नाही. याला स्टॅनम म्हणतात, स्टॅनम इंग्लिशमध्ये. आणि स्टॅनमवरून मराठीमध्ये कथिल म्हणतो आपण, कथिल. कथिलाचा वाळा असते का नाही, काहीतरी म्हण आहे मराठीमध्ये. तर ज्याच्यामध्ये यस आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं टॅनम नाही, म्हणजे ज्या अक्षरानं हे सुरू होते ते त्याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये यस आहे का नाही याच्या नावामध्ये, परंतु याच्यामध्ये स्टॅनम आहे का नाही, आणि याच्यामध्ये काय झेड आहे पण याच्यामध्ये झिंक आहे का नाही, असं लक्षात ठेवा किंवा पाठ करा जसं तुम्हाला लक्षात ठेवा. ब्रासमध्ये काय असते, कॉपर आणि झिंक. आणि ब्रॉन्झमध्ये काय असते, कॉपर आणि टीन. ब्रास म्हणजे पितळ, ब्रॉन्झ म्हणजे काय, ब्रॉन्झ म्हणजे ते आपण पुतळे वगैरे बघतो ना, त्याला मराठीमध्ये काहीतरी शब्द आहे. ब्रॉन्झला मला आठवत नाही सध्या, सांगतो नंतर कधी. ठीक आहे, हे काय पितळ, याला पितळ म्हणतात. याला मराठीमध्ये ब्रॉन्झचं पदक असतं ना, कांस्य, याला काय म्हणतात, कांस्य, कांस्य. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता ह्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की काय, MPSCचा जो कल आहे, आता हे क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे. क्लासिफिकेशनमध्ये MPSCचा जो प्रश्न विचारण्याचा कल आहे तो आहे
एखादा फायलम घेतील, एखादा क्लास घेतील, एखादा ऑर्डर पण आता विचारायला लागलेत. विचारतील की हा प्राणी कोणत्या ऑर्डरमध्ये, कोणत्या क्लासमध्ये, कोणत्या फायलममध्ये, किंवा काय डायरेक्ट त्या फायलमचे क्लासचे काय देतील, काही गुणधर्म देतील, कॅरेक्टरिस्टिक्स. आणि एखादं त्याच्यातलं वेगळं देतील, चुकीचं देतील, आणि तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणते बरोबर, अ ब क, अ ब ड, अ ब, अशा पद्धतीत. म्हणजे काय गुणधर्म विचारण्यावर आणि दुसरं म्हणजे प्राणी विचारण्यावर क्लासिफिकेशनमध्ये त्यांचा जास्तीत जास्त भर आहे. आणि याच्यामध्ये पण काही विशिष्ट संघ आहेत, विशिष्ट प्राणी आहेत, त्यांच्यावर जास्त भर आहे. आता विशिष्ट संघ कोणते आहेत? संघामध्ये तुम्हाला आर्थ्रोपोडा येईल, याच्यावर वारंवार प्रश्न आला आहे. त्याच्यानंतर ॲनिलिडा येईल, त्याच्यानंतर मोलुस्का, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. आणि आता सध्या सिलेंट्रेटा वगैरे ह्यांच्यावर पण प्रश्न आले आहेत. आता आपला जो प्रश्न आहे तो सिलेंट्रेटावर आहे. हे असे काही संघ आहेत. त्याच्यानंतर आपण काय म्हणू की कॉर्डेटा जो ग्रुप आहे त्याच्यामधलं कॉर्डेटमधलं विशेष करून मॅमल्सवर जास्त प्रश्न आहेत. आणि मॅमल्समध्ये पण मॅमल्समधले जे अपवाद आहेत, अपवादात्मक प्राणी आहेत, त्याच्यावर जास्त प्रश्न आहेत, जे वेगळे आहेत थोडे. आता कांगारूचं पण तसंच आहे. कांगारू काय मॅमलच आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर बघा आता हे तुम्हाला जो प्रश्न आहे हा तुम्हाला माहीतच पाहिजे. याच्यामध्ये अशी काही कन्सेप्ट वगैरे काही नाही आहे. फक्त तुम्ही काय तिथं काय आडाखे लावू शकता किंवा काही ट्रिक लावू शकता आठवण्यासाठी. बघा आता हे UPSCला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे, आणि MPSCने सुद्धा एकदा दोनदा पाठीमागे विचारलेला आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ मैदानात हा आढळतो म्हणले. फाउंड इन ऑस्ट्रेलिया अँड टास्मानिया ऑन ग्रासी. आता हे आपल्याला माहीत असू शकतं एकतर किंवा नसू शकते. इथं मात्र हे फॅक्च्युअल आहे. हे तुम्हाला समजा थोडंफार तुम्ही न्यूज वगैरे वाचत असाल, न्यूजमध्ये कधी उल्लेख असतो, किंवा काही डिस्कवरी जे आपण बघतो चॅनल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सापडू शकतं. किंवा तुम्ही इतर परीक्षांचे UPSC सारख्या किंवा कोणत्या परीक्षेचे PYQ बघत असाल त्याच्यामध्ये हे. पण नाही तर तुम्हाला मग हे तुम्ही काय असं ठरवून जाऊ शकत नाही की मी हा प्राणी कुठं आढळतो हे मी वाचून जाणार आहे. पुढच्या वेळेस दुसरा प्राणी येईल. मग आता तुम्हाला प्रत्येकच प्राणी माहीतच असायला हवा असं थोडंच आहे, माहीत नसू शकतो. त्यामुळं हे स्टेटमेंट थोडंसं याला आपण अवघड म्हणू. हे अवघड स्टेटमेंट आहे. थोडंसं तुम्ही काय इथं अंदाज वगैरे बांधू शकता, परंतु ते पण थोडीशी तुम्हाला माहिती पाहिजे अगोदर, पूर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे थोडंसं तिथं अंदाज बांधण्यासाठी. त्यामुळे आता हे सध्या आपण होल्डवर ठेवू. इट इज टेरेस्ट्रियल अँड हर्बिव्हरस. आता हे बघा, इथं कांगारू आपल्याला जनरली आपण ऐकलेलं असते ना, आणि हे पण ऐकलं असते की आता बघा इथं काय लावू शकतो आपण की कांगारू हे कोण आहेत, आपण कांगारू कोणाला म्हणतो? हा प्राणी सोडून आपण ऑस्ट्रेलियाचे जे प्लेयर आहेत क्रिकेटचे त्याला कांगारू म्हणतो की नाही. मग याच्यावरून तुम्ही इथं लावू शकता अंदाज, किंवा असेल तिथं. कांगारू लय भारी खेळतात म्हणतो आपण, विश्वचषक जिंकलेत त्यांनी खूप चिवट आहेत कांगारू. कांगारू म्हणजे काय, हे सुद्धा चिवट प्राणी आहे. त्याच्यामुळे याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो. क्रिकेटचे वगैरे तुम्ही फॅन असाल तर कांगारूज म्हणतात त्यांना, ठीक आहे. न्यूझीलंडला किवीज म्हणतात, तशा पद्धतीने. त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल आहे. आता बघा कांगारू आपल्याला जनरली माहीत असतो, आपण बघितलेलं असतं ते असं ते पिलू बाहेर येते पोटातून आणि ते असं उड्या मारत चालते, गॅलॉपिंग म्हणतात त्याला, अशा टुन्नुक उड्या मारते. मग त्याच्यावरून तुम्ही टेरेस्ट्रियल बरोबर मानू शकता इथं. आता हर्बिव्हरस आहेत का नाही इथं मात्र थोडासा डाऊट येऊ शकतो. बघू आपण. फोर लिम्स म्हणजे पुढचे पाय, फोर म्हणजे पुढचे, आणि म्हणजे पाय हात जे काय असते, लिम्स म्हणजे हातपाय, आणि व्हेरी लॉंग अँड पॉवरफुल व्हाईल हिंड लिम्स म्हणजे मागचे, म्हणजे खालचे समजा. आर व्हेरी शॉर्ट अँड वीक. म्हणजे ते काय म्हणतंय, पुढचे पाय हे कसे येतं, व्हेरी लॉंग आहेत पुढचे पाय, आणि पॉवरफुल आहेत, मजबूत आहेत. आणि मागचे पाय काय म्हणतंय, हिंड लिम्स म्हणजे मागचे पाय व्हेरी शॉर्ट, खूप आखूड आहेत आणि वीक आहेत. आता बघा हे याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. सी स्टेटमेंटवरून. बघा आता तुम्ही कांगारूची जर मुवमेंट बघितली असेल, कुठे चित्र वगैरे बघितलं असेल, किंवा एखादा व्हिडिओ जरी बघितला असेल, तरी तुम्हाला ह्या स्टेटमेंटच्या उत्तरापर्यंत तुम्ही जे ते बरोबर आहे काय चूक आहे त्याची सत्यता तुम्ही पडताळून पाहू शकता. काय बघा, कांगारू अशा उड्या मारते टुन्नुक, आणि ते दोन पायावर पळते बघा. कधी कधी एखादा त्याच्या मागं कोण चित्ता वगैरे लागतं, ते असे जोरात पळतं एकदम, उड्या मारत असं. तर तुम्ही मला सांगा, ते पाठीमागच्या पायावर म्हणजे हिंड लिम्सवर जर उड्या मारत असेल तर ते वीक आणि शॉर्ट कसे असू शकतात? ज्याच्यावर ज्या अवयवाचं काम आहे तो स्ट्रॉंग असेल ना. मग ते जर पाठीमागच्या पायावर उड्या मारत असेल, कांगारू उड्या मारत पळत असेल, तर ते वीक आणि शॉर्ट कसे असू शकतात? म्हणजे इथं काय म्हणते, हिंड लिम्स आर व्हेरी शॉर्ट अँड वीक, म्हणजे हे चुकीचं आहे. लक्षात आलं? यांनी उलटं केलंय. जे पुढचे हे असतात ना त्याचे, ते वीक आणि शॉर्ट्स असतात, आणि जे पाठीमागचे असतात ते खूप मजबूत आणि लॉंग असतात, कारण त्याला त्याचं जे बाळ असतं त्या पिशवीमध्ये ते सुद्धा घेऊन पळायचं असतं. कळालं का? हे स्टेटमेंट जर इलिमेंट केलं, बघा आता काय विचारले, करेक्ट विचारले आपल्याला. म्हणजे
एक स्टेटमेंट आपलं याच्यामधून जाते, म्हणजे आपले 3 ऑप्शन उरतात तरी पण. ठीक आहे. आता चौथं बघा, फिमेल्स हॅव अ ब्रूड पाउच नोन ॲज मार्सुपियम. आता हे तर तुम्हाला यायलाच पाहिजे, मराठीमध्ये वाचा. मादीला भ्रूण पिशवी, ब्रूड पाउच म्हणजे भ्रूण पिशवी असते, तिला मार्सुपियम. आता पिशवी असते एवढं तर माहिती आहे आपल्याला, भ्रूण पिशवी ते जाऊ द्या. कांगारूला पिशवी असते आणि पिशवीमध्ये त्याचे जे काही पिलं आहेत ते राहतात काही दिवस, त्यांची डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नसते. म्हणजे काय, कांगारू असा मॅमल आहे ज्याची डेव्हलपमेंट जे हे असते मातेच्या ह्याच्यामध्ये गर्भामध्ये पूर्ण होत नाही त्याची डेव्हलपमेंट. त्याचा जन्म अंडर डेव्हलप्ड स्टेजमध्ये होतो, म्हणजे अविकसितच ते जन्म घेतं आणि मग ते मातेच्या त्या पिशवीमध्ये बाहेर राहून ते हळूहळू त्याचा विकास होतो आणि नंतर मग ते सेपरेट होतं. आलं का लक्षात? म्हणजे आता इथं बघा, हे काय, हे बरोबर स्टेटमेंट आहे डी. म्हणजे आपलं डी बरोबर आहे. एक आपण 3 इलिमिनेट केले. आता याच्यामध्ये डी आहे का, म्हणजे 1 पण गेलं. आता याच्यामध्ये डी आहे का, 2 पण गेलं. म्हणजे पहिले 2 स्टेटमेंट तुम्हाला माहीत जरी नसले, लास्टच्या 2 वरून तुम्ही याचं उत्तर काढू शकता, ए बी डी. आता पहिल्या 2 बद्दल मी तुम्हाला सांगतो की हे टास्मानियामध्ये आढळतात. वाळवंटासारखा भाग आहे, डेझर्ट आहे, जगातलं सगळ्यात म्हणजे काय म्हणतो, तिथं जास्त कोणी राहत नाही, त्यांची घनता खूप कमी असते. आणि प्लेन्स, ग्रासी प्लेन्स वगैरे, म्हणजे ऑस्ट्रेलियाचा हा प्राणी आहे, राष्ट्रीय प्राणी आहे ऑस्ट्रेलियाचा तो. हे समजा आता तुम्हाला जी के टाईप माहीतच असावं लागत होतं. टेरेस्ट्रियल आणि हार्बिओर आहे तो. हिथं सुद्धा तुम्ही अंदाज बांधू शकता. तुम्ही कधी कांगारूला शिकार करताना बघितलंय का? कांगारूला कधी शिकार करताना बघितलंय का, सशाला? नाही. मग याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे असेल हार्बिव्होर. हार्बिव्होर म्हणजे शाकाहारी प्राणी, गवत खाणारा प्राणी. ठीक आहे. आता असं जर स्टेटमेंट दिलं की टायगर इज हार्बिव्होर ॲनिमल, तर आपल्याला ते पटेल का? नाही, कारण टायगरला आपण बघतो शिकार करताना. ठीक आहे. तशा पद्धतीनं हे 2 स्टेटमेंट तुम्हाला थोड्या बहुत माहिती पाहिजे होती. टेरेस्ट्रियल आहे हे आपल्याला माहिती आहे, जमिनीवर राहतो. कांगारू कधी पाण्यात बघितले का? ॲक्वेटिक नाही, ते टेरेस्ट्रियल आहे. परंतु अर्ध स्टेटमेंट हे मात्र आपल्याला पक्क माहीत पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 लिम्स आर व्हेरी लॉंग अँड पॉवरफुल व्हाईल हिंड लिम्स आर, हे तर चुकीचं आपण एलिमिनेट केलं. तर अशा पद्धतीनं, आणि ब्रूड पाउच जो असतो त्याला मार्सुपियम म्हणतात, हे लक्षात ठेवा. ब्रूड पाउच नोन ॲज मार्सुपियम. आता कांगारूबद्दल अजून तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मी. बघा, आता हे कधी विचारलं तर त्यांचा जो जीनस आहे कांगारूचा, त्याला म्हणतात मॅक्रोपस. कधी कधी जोड्या लावामध्ये विचारू शकतात, मॅक्रोपस. आणि त्यांची जी फॅमिली आहे, फॅमिली, त्याला म्हणतात मॅक्रोपोडिडी. मॅक्रोपोडिडी. आता बघा, याच्यामध्ये पोड हा शब्द आहे, पोडा म्हणजे काय? पोडा म्हणजे पाय. लक्षात ठेवा, पोडा म्हणजे पाय सायन्समध्ये. आणि मॅक्रो म्हणजे मोठे, म्हणजे त्यांचे जे मागचे पाय असतात ते लॉंग आणि मोठे असतात, स्ट्रॉंग असतात. त्याच्यावरून ते मायक्रोपोडिडी. आणि जीनस त्यांचा, जीनस म्हणजे प्रजाती, आणि फॅमिली म्हणजे कुल त्यांचं, ते काय आहे, तशा पद्धतीनं आहे. आणि मार्सुपियम त्यांची जी पिशवी असते, ब्रूड पाउच, भ्रूण पिशवी, तिला मार्सुपियम म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. बघा आता बघा, घातक सब टर्शन मलेरिया डॅशमध्ये होतो. आता हे सुद्धा रिपिटेटिव्ह टॉपिक आहे. आता ह्या टॉपिकला कशामध्ये टाकू शकतो आपण? एक तर क्लासिफिकेशनमध्ये पण टाकू शकतो, परंतु विचारण्याचा जो कल आहे त्याच्यावरून आपण याला ह्याच्यामध्ये टाकू शकतो, हेल्थ अँड डिसीजमध्ये. हेल्थ अँड डिसीज ह्या 2 टॉपिकशी रिलेटेड हा प्रश्न आहे. क्लासिफिकेशनमध्ये कशामुळं? कारण ह्याचं जे आपण हे बघितलेलं आहे की प्रोटोझोन ॲनिमल आहे. हा कोणता आहे? प्रोटोझोन. ठीक आहे. प्रोटोझोन म्हणजे सृष्टी प्रोटिस्टामध्ये येणारा हा प्राणी आहे. प्रोटिस्टा नावाची जी सृष्टी आहे, ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर युकॅरियोट्स म्हणजे एकपेशीय दृश्य केंद्रकी सजीव सगळे ह्या सृष्टीमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामधला हा प्राणी आहे. आणि त्याच्यामध्ये जर उपवर्गीकरण बघायचं झालं, हा याला काय म्हणतो आपण? स्पोरोझोन आहे हा. स्पोरोझोन म्हणजे याच्यामध्ये स्पोर्स असतात. स्पोर्स मार्फत हा काय करतो? रिप्रोडक्शन करत असतो. आता ते नंतर कधी आपण डिटेलमध्ये बघू. सध्या याचं लक्षात घ्या. आता हे प्रश्न म्हणजे रिपीट आहे, कसा झालेला आहे, याच्या स्पेसीज ज्या आहेत ह्या, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओहली, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, प्लाझ्मोडियम मलेरी, हे स्पीसीज विचारण्यावर हे जे आहे याचा MPSCचा भर आहे. तर आता सध्या काय विचारलं आहे? मॅलिग्नंट सब टर्शियन मलेरिया इज कॉज्ड बाय. मॅलिग्नंट म्हणजे घातक. तर घातक असा मलेरिया ज्यानं डेथ पण होऊ शकते, असा कोणत्या स्पीसीजद्वारे हे केला जातो, कॉज्ड बाय? तर त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर आहे फॅल्सिपेरम. आता हे आपल्याला माहितीच पाहिजे, ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. आता प्लाझ्मोडियम काय आहे ते वगैरे ते आपण क्लासिफिकेशनमध्ये शिकतो. तुम्हाला सांगितलं मी थोडक्यात, प्रोटोझोन आहे, स्पोरोझोन आहे, प्रोटिस्टामध्ये येतो. आलं लक्षात? आणि मलेरिया कोणत्या ह्याच्यामुळे होतं तुम्हाला माहिती आहे की मलेरिया हा ॲनॉफिलिस डासाची मादी चावल्यामुळे आपल्याला होतो.
आहे का नाही. आता इथं कन्फ्युजन काय होऊ शकतं की तुम्ही म्हणाल, एक तर तुम्ही म्हणताय प्रोटोझोन ह्या प्लाझ्मोडियममुळे होतो आणि दुसरं म्हणताय मलेरिया हा डासाची मादी चावल्यामुळे होतो ॲनोफिलिस. पण तिथं गोष्ट काय आहे, डास जो आहे, डास ॲनोफिलिस हा त्याचा वाहक आहे, वाहक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हेक्टर म्हणतो. म्हणजे काय, जो डास आपल्याला चावतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जर मलेरिया झाला तर त्याचा अर्थ काय, त्या डासाची जी मादी आपल्याला चावली, मादीमुळेच, मादी वाहक आहे, मेल नाही, फिमेल वाहक आहे. फिमेल ॲनोफिलिस डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. मग फिमेल डासाची जी मादी आहे तिच्या शरीरामध्ये हा प्लाझ्मोडियम राहत असतो. प्लाझ्मोडियमचं जे जीवनचक्र आहे ते 2 सजीवांच्या, 2 होस्ट आहेत त्याचे, यजमान ज्याला आपण म्हणतो. एक तर ॲनोफिलिस डासाची मादी आणि दुसरं म्हणजे आपण. तर तिच्या शरीरात ते असते. ती जेव्हा आपल्याला चावते तिच्या त्या डंखामधून ते आपल्या शरीरात जाते, ब्लडमध्ये, आणि मग आपल्या ब्लडमध्ये उरलेलं जीवनचक्र त्याचं पूर्ण होते. आणि जेव्हा त्याचं जीवनचक्र ते पूर्ण व्हायला लागते तेव्हा ते आपल्या शरीरात काही टॉक्झिन सिक्रेट करते, ज्याच्यामुळे मग आपल्याला थंडी वाजणं, ताप येणं अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात. आणि मग त्यालाच आपण काय म्हणतो असतो, हिवताप झाला, मलेरिया झाला. काही हिवताप हे असे क्युअर होतात आपले, काही हिवताप हे काय असतात, घातक असतात, डेथ होऊ शकते त्याच्यामुळे. तर हे डास काय, डास वाहक आहे, फक्त त्या रोगजंतू जो आहे पॅथोजन त्याला घेऊन आपल्या शरीरात सोडण्याचं काम डास करत असतो. पण तो मेन आपल्या बॉडीवर दुष्परिणाम कशामुळे होतो, त्या सजीवामुळे, स्वतःमुळे होतो, पॅथोजनमुळे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय, प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम. प्लाझ्मोडियमबद्दल अजून तुम्हाला जर थोडी माहिती सांगायची झाली तर त्याच्या ह्या 4 स्पेसीज आहेत, लक्षात ठेवा. बाकीची सांगितलेली आहेत, थोडा वेळ कमी आपल्याकडे, नंतर कधी सांगतो. बघा पुढचा प्रश्न. आता बघा, खालीलपैकी कोणत्या झुआइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन असते. विच ऑफ द फॉलोइंग झुआइड्स इन निडारियन्स हॅव प्रोटेक्टिव्ह कव्हर. आता बघा, निडारिया म्हणजेच सिलेंट्रेटा हा जो फायलम आहे, संघ आहे प्राण्यांचा, तुम्हाला मी आता सांगितलं याच्यावर प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे. आता कल वाढलेला आहे, अगोदर काय व्हायचं, थोडंसं सुपरफिशियल वरवर प्रश्न विचारायचे. आता खूप एखादा नवीनच प्राणी काढतात ज्याचं नाव आपण कधी क्लासिफिकेशनमध्ये तेवढं वाचलेलं नसते किंवा पुस्तकातही नसते ते, आणि त्याचा एखादा गुणधर्म विचारतात. आता इथं काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या झुआइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते. आता एवढं डीपमध्ये आपण प्रत्येकाचं बघत नाही. आपण काय बघतो, डिप्लोप्लास्टिक असते, ट्रिप्लोप्लास्टिक असते, सिलोम असते का नाही, देहगुहा असते का नाही, आणि अजून काही थोडेसे फीचर त्यांचे बघतो, राहते कुठं, आदिवास वगैरे, हे आपण क्लासिफिकेशन शिकताना बघत असतो. परंतु सध्याच एक प्रश्न आहेत, मागच्या पेपरमध्ये सुद्धा एक प्रश्न होता, इथं सुद्धा प्रश्न आला, थोडंसं डीप चाललेलं MPSC. मग आता ह्या अशा डीप प्रश्नांसाठी आपण सगळं त्यांचं गुणधर्म वाचत बसायचे का नाही. एखादा प्रश्न आला तिथं थोडंसं डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा, नसेल तर ते सोडून द्यायचा, स्किप करू शकता. तर हा तशा प्रकारचा प्रश्न आहे. याला थोडंसं आपण काय म्हणू, मॉडरेट टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. आता प्रत्येकाचं काय असतं, इंटरप्रिटेशन बदलू शकतं. कोणाला हे इझी वाटू शकतं, एखाद्याला कोणाला हा खूपच डिफिकल्ट वाटू शकतो. पण मला हा असं वाटतं मॉडरेट टू डिफिकल्ट, म्हणून मी त्या पद्धतीने सांगतो. आता बघा, झुआइड म्हणजे काय माहिती आहे का. झू म्हणजे तुम्हाला माहिती आहे, झू हा शब्द कशा रिलेटेड आहे, प्राणी, प्राणी संग्रहालय म्हणजे झू. झोआ म्हणजे ॲनिमल, आहे का नाही. म्हणजे झू हा शब्द जिथे जिथे येईल तिथे त्याचा अर्थ काय, प्राणी. मग झुआइड आलाय, झुआइड. झुआइड म्हणजे काय, की हा पूर्णपणे प्राणी नसतो. पूर्णपणे काय होतं, समजा हे एक झुआइड आहे, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे, हे एकमेकाला जोडले जातात आणि मग एक प्राणी तयार होतो. जर सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं तर झुआइड म्हणजे काय, त्याला आपण म्हणू शकतो कंपोनंट ऑफ अ लार्ज ॲनिमल. एक मोठा प्राणी आहे, त्याच्या शरीराचे वेगवेगळे कंपोनंट आहेत, आणि त्याला झुआइड म्हटले. आणि असे झुआइड एकमेकाला जोडून, म्हणजे त्यांना स्वतंत्र जगता येत नाही, ते एकमेकाच्या सहाय्यानं जगतात. जसं सिम्बायोसिस असतं की नाही, त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये सहजीवन, त्याप्रमाणे इथं असतं. ॲक्च्युअली सिम्बायोसिस नाही आहे, परंतु त्याप्रमाणे असतं, असं समजून घ्या. तर हे एकत्र असे जगतात. हे 1 नंबरचं झुआइड, हे 2, हे 3, हे 4, हे एकमेकाला जोडलेले असतात. हे एक पूर्ण प्राणी म्हणून जगत असतात. मग तो प्रश्न इथं आहे की निडारियामध्ये हे असं आढळून येतं. आता निडारियामध्ये मी तुम्हाला क्लासिफिकेशनमध्ये सांगितलं होतं ॲपमध्ये, की याच्यामध्ये 2 प्रकारचे हे असतात, पॉलिप आणि मेदुसा. आणि हे एकमेकासोबत राहत असतात. पॉलिप जीवनाच्या काही काळामध्ये पॉलिप असतं, त्याच्यानंतर काही काळानंतर त्याचं मेदुसामध्ये होतं. म्हणजे हे त्याचे काय आहेत, याला म्हणतात डायमॉर्फिझम. डायमॉर्फिझम म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे 2 स्वरूपामध्ये हे प्राणी आढळतात निडारिया संघातले. निडारिया म्हणजे सिलेंट्रेटा, म्हणजे ज्याला आपण प्रवाळांचा गट म्हणतो, कोरल रिफ्स जे असतात ते. तर इथं काय बघा, आता खालीलपैकी कोणत्या झुआइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते असं विचारलं. ह्या प्रश्नाचं थोडंसं म्हणजे वर्डिंग चुकलेली खरं पाहता.
विचारायचं काय होतं, विच वन ऑफ द फॉलोइंग झूऑइड्स इन निडारियन्स हॅव प्रोटेक्टिव्ह कवर, नाही की विच ऑफ द फॉलोइंग झूऑइड्स इन निडारियन्स, असं त्याला विचारायला पाहिजे होतं की डू प्रोटेक्शन, असं त्याचं इथं फंक्शन आहे ॲक्च्युअली ते. म्हणजे प्रश्नाचा अर्थ काय निघतो की खालीलपैकी कोणता निडारियामधला जो झूऑइड आहे त्याच्यामध्ये संरक्षक आच्छादन असतं, असा प्रश्नाचा अर्थ होतोय. परंतु त्यांना विचारायचं काय की खालीलपैकी कोणता झूऑइड हा संरक्षणाचं काम करतो, असा त्याचा अर्थ होता प्रश्नाचा. पण ठीक आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, इथं जे ऑप्शन दिलेले आहेत, डॅक्टिलोझुआइड, ट्रोपोझुआइड, त्यानंतर टेंटॅक्युलोझुआइड आणि फायलोझुआइड, त्याचं उत्तर आहे फायलोझुआइड. परंतु थोडंसं जर समजा हा प्रश्न थोडासा अवघड वाटला होता तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं, इथं बघा टेंटॅकल हा शब्द आहे का नाही, टेंटॅकल, टेंटॅकल सिलेंट्रेटामध्ये टेंटॅकल्स नावाचे काही रचना असतात आणि त्या टेंटॅकलमध्ये निमॅटोसिस्ट नावाची अजून एक रचना असते आणि त्या निमॅटोसिस्टमध्ये काय असतं, टॉक्झिन असतं. आणि हे टॉक्झिन काय केलं जातं, ह्या टॉक्झिनचा उपयोग जे त्यांचं प्रे आहे, भक्ष्य आहे, त्यांना जे खायचं आहे ज्या प्राण्याला, त्याच्या शरीरात ते सोडून त्याला काय केलं जातं, पॅरालाइज केलं जातं आणि मग हे त्याला खातात. अशा पद्धतीने ते असतं. मग जिथं जिथं टेंटॅकल येईल तिथं त्याचा अर्थ काय होतो, टेंटॅकलमधून विष होतं की नाही, विष, तर ते विषाचा उपयोग कशासाठी केला जातो, एकतर भक्ष्य पकडण्यासाठी किंवा त्यांच्यावर कोणी अटॅक केला आहे त्याला पॅरालाइज करण्यासाठी. मग एखाद्यावर अटॅक होत असेल, त्याला पॅरालाइज करत असेल तर ते काम कोणतं करते, संरक्षणाचं काम करते. म्हणजे असा तुम्ही अंदाज लावू शकला असतात जर तुम्हाला टेंटॅकल म्हणजे काय माहीत असतं तर. ठीक आहे, तर म्हणजे टेंटॅकल संरक्षणाचं करते, सॉरी टेंटॅकल भक्ष्य हे करण्यासाठी करते. त्यानंतर ट्रोपोझुआइड जे असते बघा, ही ट्रोपचा अर्थ काय होते, ट्रॉफिक लेवल्स आपण म्हणतो कधी कधी, किंवा ॲटोट्रॉप, हेटेरोट्रॉप. आता एक प्रश्न पण आहे पुढे. तर ट्रोपचा अर्थ होतो न्यूट्रिशन. काय अर्थ होतो, न्यूट्रिशन. म्हणजे याचा अर्थ हे ट्रोप कशाशी रिलेटेड आहे, अन्न, फूड किंवा न्यूट्रिशनशी रिलेटेड आहे. म्हणजे हे येईल का, नाही. त्याच्यानंतर डॅक्टिलोझुआइड आणि हे टेंटॅक्युलोझुआइड हे समजा सेमच असतात. डॅक्टिलो आणि टेंटॅक्युलोझुआइड हे काय असतात माहिती आहे का, डॅक्टिलोझुआइडचंच एक स्पेशल टाईप असते टेंटॅक्युलोझुआइड. आणि याचं उत्तर जे आहे ते काय, फायलोझुआइड. आच्छादक संरक्षण जे असतं ते फायलोझुआइडमध्ये असतं. आणि हे असे एकत्र येऊन काय करतात, हे सगळे एकत्र येतात आणि एक काय म्हणतो त्याला आपण, एकत्र जगू लागतात एकमेकाच्या सहाय्याने. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असते. कोणी संरक्षण करतंय, कोणी अन्न हे करतंय, ग्रहण करण्याचं काम करतंय, कोणी डायजेशन करतंय, अशा पद्धतीने. थोडासा अवघड प्रश्न होता पण ठीक आहे. थोडासा अंदाज वगैरे बांधून आपण त्याचं उत्तर काढू शकलो असतो. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न. आता बघा, हे सुद्धा टॉपिक जो आहे प्लांट पॅथॉलॉजी, तुम्हाला मी सांगितलं होतं की ट्रेंडिंग टॉपिक आहे. म्हणजे आत्ताच नाही, पाठीमागं पण याच्यावर प्रश्न आले, पण सध्या याचं वेटेज वाढलेले. एका प्रश्न 2 प्रश्न आले. प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे काय, प्लांटमध्ये डिसीज कोणत्या ह्याच्यामुळे होतात, सजीवामुळे. प्लांट डिसीज याला आपण साध्या शब्दात म्हणू शकतो, प्लांट डिसीज. म्हणजे डिसीजचं नाव देतात आणि कोणामुळे होतो, किंवा जोड्या लावामध्ये देतात 4 रोगकारक पॅथोजन आणि कोणता डिसीज कोणत्यामुळे होतो, जोड्या आपल्याला लावावं लागतात. आणि जास्त करून याच्यामध्ये पण कोणते डिसीज विचारलेले आहेत, फंगल डिसीज विचारलेले आहेत. फंगल म्हणजे कवकांमुळे होणारे रोग. आता याच्यामध्ये बघा काय विचारले, विच इज द कॉझल ऑर्गॅनिझम, म्हणजे रोगकारक. भुईमुगावर टिक्का नावाचा डिसीज कोणत्या रोगकारकामुळे होतो. आता याचं हे तुम्हाला माहीतच पाहिजे डायरेक्ट. याचं उत्तर आहे सर्कोस्पोरा पर्सोनेटा. आणि हे सुद्धा काय आहे, फंगल डिसीजच आहे. हे सगळे फंगस आहेत, हे फंगस आहे, हे फंगस आहे, हे पण फंगस आहे. उष्टिलागो हे आपण मागच्या पेपरमध्ये पण बघितलं होतं. उष्टिलागो मेडिस नावाचं काय होतं, फंगस होतं, उष्टिलागो मेडिस. आणि त्याच्यामुळे कोणता रोग होत होता, कोणत्या वनस्पतीमध्ये, कॉर्न, मका या वनस्पतीमध्ये रोग होत होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ॲस्परजिलस. ॲस्परजिलस ही जी स्पेसीज आहे ही वनस्पती आणि प्राणी दोन्हीमध्ये पण काय करते, रोग घडून आणते. आता याच्यामधले काही महत्त्वाचे तुम्हाला सांगतो. ही काय आहे, बेसिडिओमायसिट्स नावाचा जो कवकांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये येते ॲस्परजिलस. आणि याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, की ॲस्परजिलस जी आहे ती जी ह्युमन्स आहेत, मानव, यांच्यामध्ये समजा हे आपल्या शरीरात गेलं तर काय होतं की ॲफ्लाटॉक्झिन नावाचे काही केमिकल्स ही सिक्रेट करते, ॲफ्लाटॉक्झिन्स. आणि याच्यामुळे हे कार्सिनोजन असतात. कार्सिनोजन म्हणजे काय, कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळं.
आलं लक्षात. आणि कॅन्सर कशाचा होऊ शकतो? लिव्हरचा. तर ही एक फॅक्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. बेसिडिओमायसिट्स म्हणजे फंगस कवकांचा एक ग्रुप आहे हा. बेसिडिओमायसिट्स, ॲस्कोमायसिट्स असे 3-4 ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये ॲस्परजिलस येते. आणि ही जी आहे पुसिनिया स्पीसीज ही कशामुळे होते माहिती आहे का? म्हणजे ही जी फंगस आहे याच्यामुळे जे रोग होतात त्यांना काय म्हणतात? रस्ट म्हणतात. रस्ट लक्षात ठेवा. आणि ही जी उष्टी लागू आहे याच्यामुळे जे रोग होतात त्यांना स्मट म्हणतात. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये जे रोग होतात ते जास्त करून व्हीट या वनस्पतीमध्ये हे रोग होत असतात. व्हीट गव्हावरचा तांबेरा रोग म्हणतो की नाही आपण, तांबेरा, तो पुसिनिया स्पेसीजमुळे होत असतो. आणि हे सर्कोस्पोरा पर्सोनेटा जी आहे ती ह्याच्यामध्ये कोणता रोग घडून आणते? भुईमुगामध्ये टिक्का नावाचा डिसीज. टिक्का म्हणजे काय होतं माहिती आहे का? हे भुईमुगाचे पान आहेत समजा, हे असे आहे का नाही, ह्याच्यावर असे ठिपके येतात, काळे पिवळे ठिपके पडतात. आणि काय होतं कालांतराने ते पानं गळून सुद्धा पडतात. मग त्याच्यामुळे भुईमुगाचा जो यील्ड आहे जे आपल्याला उत्पादन मिळणार त्याच्यावर परिणाम होतो, कमी होतं उत्पादन. ठीक आहे. तर हे जे डिसीज आहेत हे तुम्हाला पाठच पाहिजे. त्याच्यामध्ये असं काही कन्सेप्ट वगैरे नाही, हे तुम्हाला पाठच पाहिजेत. हे पाठांतराचा विषय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बघा, मिराबिलिस जलापा 4 o'clock प्लॅन्ट, याला काय म्हणतो आपण? 4 o'clock प्लॅन्ट. ही डॅश कुळातील आहे. आता हे थोडासा अवघड प्रश्न होता, कारण आता MPSC कोणतेही प्लॅन्ट उचलेल आणि ती विचारेल की ही कोणत्या कुळात येते, कोणत्या फॅमिलीत येते, ऑर्डरमध्ये येते. आता प्राण्यांमध्ये तरी समजा आपण काही लक्षात ठेवतो की कोणता क्लास आहे, कोणता फायलम आहे. परंतु आता हे असं काही विचारलं, वनस्पतीमध्ये आपण तेवढा फॅमिलीमध्ये घुसत नाही ना, आपण वरवर अभ्यास करतो वनस्पतीमध्ये. तर मग असं कोणती वनस्पती जर विचारली, समजा आपण कीटकभक्षी वनस्पती वगैरे त्या आपल्याला माहीत असतात, पिचर प्लॅन्ट हे ते, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये विचारण्याचा कल आहे ते आपण लक्षात ठेवतो. परंतु असं जर विचारलं तर आपण तेवढासा अभ्यास आपला या गोष्टीचा नसतो. त्यामुळे हा अवघड प्रश्न होता. तरी पण इथं अंदाज वगैरे बांधण्याचं काहीच नाही, आहे का नाही. मिराबिलिस जलापा वनस्पती डॅश कुळातील हे माहीतच पाहिजे होतं. त्यामुळे याचं उत्तर डायरेक्टली सांगतो, निक्टा जेनेसी. जर परीक्षेमध्ये आला, जर माहीत नसेल तर हा प्रश्न सोडू शकता. ठीक आहे. आता मिराबिलिसबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मी. ठीक आहे. आता बघा, हे विचारणार नाहीत परंतु माहिती असू द्या की मेंडेल ज्या माहिती आहे आपल्याला, मेंडेल फादर ऑफ जेनेटिक्स, ग्रेगॉर जोहान मेंडेल. तर ह्या मेंडेलनं काही लॉ सांगितले होते जेनेटिक्समध्ये, आहे का नाही. तर लॉ ऑफ डॉमिनन्स एक त्याने सांगितला होता, लॉ ऑफ डॉमिनन्स. आता ते काय आहे ते डिटेलमध्ये जात नाही. तर ही जी प्लॅन्ट आहे मिराबिलिस जलापा किंवा 4 o'clock प्लॅन्ट, ही लॉ ऑफ डॉमिनन्स हा लॉ आहे ना, ती ओबे नाही करत, डझंट ओबे दिस लॉ. ठीक आहे. आणि हिला 4 o'clock प्लॅन्ट का म्हणतात? तर ही काय करते माहिती आहे का? दुपारी 4ला 4 PM ला हिचे जे फूल आहे ते फूल ओपन होते, म्हणजे खुलते, आणि नेक्स्ट मॉर्निंगला ते परत बंद होते. त्यामुळे तिला म्हणतात 4 o'clock. म्हणजे या वनस्पती समजा तुमच्या ह्याच्यामध्ये आहे गार्डनमध्ये आणि तिचं फूल खुललं, तुमच्याकडे घड्याळ नाही समजा, तर तुम्ही समजायचं 4 वाजले, 4 PM. ठीक आहे. तर एवढं याच्याबद्दल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला लास्टचा क्वेश्चन आहे. आता लास्ट क्वेश्चन. शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? with help of which microorganism leguminous plants absorb nitrogen from air? आता बघा, हा प्रश्न आहे नायट्रोजन फिक्सेशनचा, N2 फिक्सेशन, ॲज वेल ॲज हा प्रश्न आहे सिम्बॉयसिसचा. जास्त करून हा सिम्बॉयसिसचा प्रश्न आहे, कारण नायट्रोजन फिक्सेशनमध्ये तेवढं त्यांनी काय गेलेलं नाहीत. सिम्बॉयसिसचा प्रश्न आहे. ठीक आहे. परंतु दोन्हीमध्ये आपण त्याला गृहीत धरू, नायट्रोजन फिक्सेशन आणि सिम्बॉयसिस. आता तुम्हाला मी थोडक्यात नायट्रोजन फिक्सेशन पण सांगतो आणि सिम्बॉयसिस पण सांगतो. बघा, नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय माहिती आहे का? N2 फिक्सेशन ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो नत्र स्थिरीकरण. नत्र स्थिरीकरण. ठीक आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? जवळपास 71%. आणि नायट्रोजन सजीव सृष्टीसाठी अतिशय आवश्यक आहे. सगळ्या सजीवांना नायट्रोजन लागतो, सजीवांसाठी अत्यावश्यक आहे. आपले जे प्रोटीन वगैरे त्याच्यामध्ये नायट्रोजनच असतो. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आहे का नाही, आपण जे खातो वगैरे, नायट्रोजन असतो त्याच्यामध्ये. आपल्या DNA मध्ये सुद्धा नायट्रोजन असतो. DNA मध्ये
त्याच्यानंतर फॉस्फेट वगैरे ते सुद्धा असतात, पण नायट्रोजनसुद्धा त्याचा एक कंपोनंट आहे. नायट्रोजन महत्त्वाचा असतो, मग वनस्पतींसाठी सुद्धा तो महत्त्वाचा असतो आणि प्राण्यांसाठी सुद्धा. मग आता वनस्पतींना नायट्रोजन पाहिजे, पण हा कुठं आहे? हा हवेत आहे, एअरमध्ये हा. मग एअरमधला हा नायट्रोजन वनस्पती कशा घेणार? त्या काय हवेमधून नायट्रोजन घेऊ शकत नाही. आपण जसं ऑक्सिजन वगैरे नाकावाटे घेतो, त्यांना तशी मेकॅनिझम यंत्रणा त्यांच्या शरीरात नाही की नायट्रोजन, गॅसियस नायट्रोजन त्या कन्झ्युम करू शकत नाहीत, घेऊ शकत नाहीत. मग काय होतं, त्याच्यासाठीच नायट्रोजनचं स्थिरीकरण व्हावं लागतं. मग नायट्रोजन स्थिरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती नैसर्गिक पण आहे, निसर्गानं पण त्याची तजवीज करून ठेवलेली नैसर्गिक पण आहे, आणि काही आर्टिफिशियल पण आहेत, म्हणजे कृत्रिम पद्धतीने सुद्धा नायट्रोजन फिक्सेशन होतं. ठीक आहे, दोन्ही पद्धतीनं. आता आपण त्याच्या डिटेलमध्ये नाही जाणार, पण नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? साधं त्याचा अर्थ काय? नत्र स्थिरीकरणाचा अर्थ काय? की हवेतील नायट्रोजन वनस्पतींना वापरण्यायोग्य, म्हणजे त्यांना त्याचा नायट्रोजनचा उपयोग व्हावा, हवेतील नायट्रोजन वनस्पतींना वापरण्यायोग्य स्वरूपात त्याचे रूपांतर करणे म्हणजेच नत्र स्थिरीकरण. आलं लक्षात? मग तो जमिनीत येतो, मातीमध्ये येतो, आणि तिथून मुळावाटे वनस्पती तो शरीरामध्ये घेतात, आणि त्यांच्या शरीरामध्ये त्याची जी गरज आहे ती पूर्ण केली जाते. साधं सिंपल काय? हवेतला नायट्रोजन आहे तो वनस्पतींना कामाचा नाही, त्याचं केलं जातं रूपांतर अशा फॉर्ममध्ये जो की वनस्पतींना उपयोगी पडेल. तो मातीत मिसळतो, मातीतून त्यांच्या शरीरात, त्याला म्हणतात नत्र स्थिरीकरण. तर रायझोबियम नावाचे जे सजीव आहेत का नाही, हे नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतात. रायझोबियम. आता हे रायझोबियम काय आहेत? हे बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत. ते जीवाणूमध्ये पण ते कोणते आहेत? ते ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत. आता ग्रॅम निगेटिव्ह काय नंतर बघू गेल ते, एवढं लक्षात ठेवा, ग्रॅम निगेटिव्ह. तर हे रायझोबियम काय करते माहिती आहे का? आता आपला मेन प्रश्न कशाबद्दल विचारला आहे? सिम्बायोसिस, सिम्बायोटिक असोसिएशन. हे काय करते? सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय? दोन सजीव एकमेकांचा, आता हे साध्या शब्दात सांगतो मी तुम्हाला, एकमेकाचा आधार घेऊन जगू लागतात, आधार घेऊन जगतात. म्हणूनच याला मराठीमध्ये म्हणतात सहजीवन. काय म्हणतात? सहजीवन, सोबत जगतात. मी तुझा फायदा करतो, तू माझा फायदा बघ, अशा पद्धतीने. मग हे रायझोबियम काय करते माहिती आहे का? आता ही समजा आपला भुईमुगाची प्लॅन्ट आहे, ही आता बघितली ना आपण. आता हे चित्र समजून घ्या तुम्ही. हे असं असते बघा, बुडाला शेंगा असतात ह्या अशा, आणि हे जे मुळं आहेत, ह्या मुळावर समजा, आता हे लक्षात घ्या, वर प्लॅन्ट आहे आणि हे खाली जमीन आहे, हे असे शेंगाचे मुळं आहेत. ठीक आहे, शेंगाच्या झाडाची. शेंगावर सगळ्या वनस्पती, लिगमिनस प्लॅन्ट ज्याला आपण म्हणतो, ते याच्यामध्ये येतात. त्याच्या मुळावर अशा गाठी असतात. तुम्ही कधी भुईमुग उपटला असेल शेतामध्ये, भुईमुग काढतात बघा, तर त्याच्या अशा गाठी असतात, आणि त्या गाठीमध्ये हे रायझोबियम राहत असते. मग रायझोबियमचं काम काय? तिथं ह्या वनस्पतींना नायट्रोजन उपलब्ध करून देणं, नायट्रोजनचं फिक्सेशन करणं, हे रायझोबियमचं काम आहे. आणि वनस्पतीचा फायदा काय? नायट्रोजन त्यांना मिळालं आहे. आणि रायझोबियमचा फायदा काय? रायझोबियमला जागा मिळाली राहायला, आदिवास, हॅबिटॅट. तर अशा पद्धतीने ते एकमेकासोबत जगत असतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? सिम्बायोटिक असोसिएशन. म्हणजे रायझोबियम हा शेंगावर्गीय वनस्पतींच्या मुळामध्ये राहतो. कशा पद्धतीने राहतो? सहजीवन या पद्धतीने राहतो. सिम्बायोटिक असोसिएशन या पद्धतीने राहतो. आणि काय करतो तो? आता तुम्ही अजून मला सहजीवी जीवन जे आहे, सिम्बायोटिक असोसिएशन किंवा सिम्बायोसिस, त्याचे उदाहरणं कमेंटमध्ये सांगू शकता, आपण बघितलेले. ठीक आहे, तर मग याचं उत्तर बघा आता आपल्या प्रश्नाचं. तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे, नायट्रोजन फिक्सेशन एका दिवशी डिटेलमध्ये सांगू. ठीक आहे, बघा. विथ द हेल्प ऑफ विच मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स विचारले आपल्याला. त्याचं उत्तर काय? रायझोबियम आहे. व्हायरस आहे का नाही? फंगस आहे का नाही? प्रोटोझोआ आहे का नाही? तर ओनली ए इज द आन्सर. तर अशा पद्धतीनं आपलं लेक्चर हे आज इथं आपण कन्क्लूड करत आहोत. तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं सांगा. काही चूक झाली असेल तर ती पण आपण दुरुस्त करू. तुमच्या खाली कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं एक्सप्लेनेशन. या पद्धतीनं जायचं आहे का अजून काही चेंजेस वगैरे करायचे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, तर इथं आपण थांबूया.
तर आपली बॅच लवकर सुरू होत आहे, त्याबद्दलही तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला कंबाईनसाठी स्पेशल विज्ञान पण मिळेल आणि तुम्हाला ऑल इन वन सगळे सब्जेक्टसुद्धा मिळतील मगाशी सांगितल्याप्रमाणे. तुम्ही त्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि विज्ञान विषय आणि बाकीचे सगळे विषय अतिशय सोप्या पद्धतीनं येणाऱ्या एक्झाम्ससाठी तुम्ही त्याची तयारी करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. हो करतो ना.